We'll go ahead with the next session, session number 2. The topic is Need for Change in the Acts, Indian Anatomy Act and TOTA Act, Need for Change in the Policies and Implementation with clear SOPs for cooperation from the Police Department. For that, I have requested Mr. Sunil Deshpande to do the honors of presentation of the subject matter, and Mr. Anirudh Kulkarni. Yeah. Let me introduce Anirudh Kulkarni. Yeah. And Dr. Kailas Zavade. Anirudh is here. Anirudh, please come on the stage. Dr. Kailas Zavade, and we have Dr. Kiran Kumar Chauhan. He is the CP of Nasik Police. We welcome them on the stage. Welcome, sir. It's a pleasure to introduce Dr. Kailas Zavade to you all. He is MS DNB, FMAS, FRACS and FALS. Now इसका full form बहुत बड़ा हो जाता है, so I'm telling you in short. He is having a fellowship from Taiwan and Korea, currently working as professor and HOD in Department of General Surgery at DY Medical College, Nerul, Navi Mumbai. He is member of Liver and Kidney Transplantation Team. He is member of the Advisory Committee to the Government of Maharashtra for HOTA. He is the founder of Dhanvantari's organization for socio-health transformation, that is in short called as DOST. Now this organization Dr. Kailas has started, and since 2015 he is doing Pandharpur Wari every year, spreading awareness for organ donation through Pandharpur Wari Yatra. He has got immense success in that, and every year he would take his team of students from DY Patil and they would conduct skits and they would do bharuds and other street plays along with, so that they can spread around the word of organ donation. This time he has gone along with the technology. He has also changed himself and he has totally digitalized the organ donation awareness on the Dindi, and he has done it very successfully, and he has got many pledges for organ donation, and many people have joined him in this awareness program and pledged for organs. थँक्यू मॅम. दुसरं चर्चासत्र चालू होतं आहे. चर्चासत्राचा विषय मॅडमनी सांगितलेलाच आहे, मराठीत थोडक्यात सांगते. श्रेष्ठ दानाच्या संबंधित कायद्यांमध्ये बदलांची गरज, कायद्यांमध्ये बदलाची गरज, तसेच कायद्यांच्या अंमलबजावणीच्या पद्धतीत अपेक्षित बदल, त्यामध्ये पोलीस यंत्रणांचा सहभाग आणि जबाबदारी, आणि याविषयी कायद्यांमध्ये निश्चित कलमे असण्याची गरज. विषय थोडा मोठा आहे, पण तज्ज्ञ मंडळी समोर बसली आहेत, ती जसजशी बोलायला लागतील तसतसा तुम्हाला तो विषय क्लिअर होत राहील. तर मी प्रथम प्रास्ताविक करतील श्री अनिरुद्ध कुलकर्णी सर. त्यांची ओळख करून देते. त्यांनी MSW केलं आहे, मास्टर इन सोशल वर्क. त्यांनी पोस्ट PG हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे. 50पेक्षा जास्त ऑर्गन डोनेशन केसेस त्यांनी हँडल करून यशस्वी करून दाखवलेले आहेत. सध्या ते ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे मॅनेजर ऑर्गन ट्रान्सप्लांटमधून काम करतायत. मी माननीय किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त नाशिक सरांनी कोल्हापूर, नांदेड, मुंबई अशा विविध जिल्ह्यांमध्ये यशस्वी पोलीस अधिकारी म्हणून कार्य केलेलं आहे. फोर्स 1 येथे 2 वर्ष केलेल्या विशेष कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक या पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे सर स्वतः मेडिकल डॉक्टर आहेत, त्यामुळे ऑर्गन डोनेशन या विषयामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा सहभाग आणि जबाबदारी याविषयी ते तज्ज्ञ म्हणून आपल्याला निश्चितच चांगलं मार्गदर्शन करतील अशी आम्हाला आशा आहे. तेव्हा आजचं दुसरं चर्चासत्र आपण चालू करतोय. हा विषय खूप मोठा आहे आणि खूप तज्ज्ञ तिघही जण आहेत या विषयातले. मी फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो की बऱ्याच वेळेला आम्ही पदयात्रेत गेले असताना पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोलिसांचं प्रबोधन केलेलं आहे. त्या दृष्टीने काही काही ठिकाणी आम्हाला त्यांचं सहकार्य मिळालं आहे.
पोलीस यंत्रणांचा खूप मोठा सहभाग अपेक्षित असतो आणि तो बऱ्याच ठिकाणी मिळतोसुद्धा. ग्रीन कॉरिडॉर या संकल्पनेसाठी यंत्रणांचा जो सहभाग मिळतो त्याच्याबद्दल आम्ही कायमच कृतज्ञ आहोत. पण एके ठिकाणी असा प्रश्न कधीतरी निर्माण होतो, हे ग्रीन कॉरिडॉर ही गोष्ट पोलीस यंत्रणांच्या चांगल्या सहभागामुळं पण एका व्यक्तीने प्रश्न निर्माण केला की असा कायदा आहे का? आता सहकार्याने जी गोष्ट होते ती कायद्यानं होत नाही आणि चांगल्या भावनेने गोष्ट होते ती कायद्याने होत नाही. पण कधीतरी असा प्रश्न निर्माण करतो आणि मग आम्ही शोधाशोध ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेला कायद्यामध्ये अशी काहीच प्रोव्हिजन नाही. फक्त पोलीस यंत्रणांच्या सहकार्यामुळंच हे होऊ शकतं आणि त्यांच्या चांगल्या भावनेमुळे हे होऊ शकतं. पण तरीसुद्धा मग कायद्यामध्ये ह्याची प्रोव्हिजन का नसावी इथपासून या विषयाला आम्ही जरा चालना घेतली आणि मग चर्चासत्रामध्ये की कायद्यामध्ये बद्दल काही जन असली पाहिजे असे काही विषय आपल्या ह्याच्यात चर्चेले जावेत आणि म्हणून मी अनिरुद्धना विनंती करतो की त्यांनी या विषयाला सुरुवात करा. नमस्कार. इथे कुठेही मी शिकवायला आलेलो नाही, जो काही माझा अनुभव आहे तो मी कथन करतोय. माझं नाव आहे अनिरुद्ध कुलकर्णी. मी आहे मुंबईचा. ज्युपिटर हॉस्पिटल लाईफलाईन लिमिटेड ठाण्यासाठी मी काम करतो. आज गेले जवळजवळ 17 वर्ष मी तिथे काम करतोय. 76च्या आसपास मी ऑर्गनच्या केसेस केलेल्या आहेत. त्याच्यामधल्या जवळजवळ 65 लिव्हर बाहेर गेल्या. 70x2 म्हटलं तरी त्या किडन्या बाहेर गेल्या. स्किनचं सुद्धा डोनेशन होतं. कॉर्नियात सुद्धा केलं आहे. शिवाय इतरत्र बाहेर हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे कुठे MLC केस असते त्या ठिकाणी अडलेले जे कॉर्डिनेटर्स असतात किंवा मॅनेजमेंट असतं त्यांना मदत करून ऑर्गन डोनेशनची प्रोसेस जे फॅमिलीची जी इच्छा आहे ती पूर्णत्वाला जाण्यासाठी जे जे काही प्रयत्न करता येतील त्या रीतीने ZTCCला, रोटोला किंवा त्या हॉस्पिटलला किंवा त्या कॉर्डिनेटरला, तोही माझा कलिगच असतो, अशा रीतीनं पूर्ण करून ती गोष्ट तडीला नेण्याचं जे काम आहे त्याचा आकडा कदाचित 200च्या वरती असेल. परंतु या ह्याच्यामध्ये ऑर्गन डोनेशन ही जी प्रोसेस जी चालते ही साधारणतः 2 मिनटं, 5 मिनटं, 4 मिनटाची गोष्ट नाही आहे. जवळजवळ 25 तास, किमान 25 तास, 24 तासाचा दिवस पकडा, 25 तास, 1 तास एक्स्ट्रा म्हटले, किमान ते 78 तासापर्यंत चालणारी ही गोष्ट असते. या याच्यामध्ये पोलीस कुठे इन्व्हॉल्व होतात, का इन्व्हॉल्व होतात, कशासाठी इन्व्हॉल्व होतात, ऑर्गन डोनेशनचा याचा काय संबंध आणि हे कुठे ॲक्टमध्ये दिलेलं आहे. जेव्हा मेंदू मस्तिष्क स्तंभ मृत म्हणजे ब्रेन स्टेम डेथ डिक्लेअर होत आहे, मॅडम काही लागलं तर मध्येच सांगा, चुकलं तर, इवन संजय डॉक्टर प्लीज. तर या ह्याच्यामध्ये ऑर्गन डोनेशनचं प्रोसेस सुरू करताना मेंदू मस्तिष्क स्तंभ मृत हॉस्पिटलमध्ये घोषित केल्यानंतर सगळ्या सुरू होतात. कायद्यानुसार ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट, मानवीय अंग प्रत्यारोपण अधिनियम 1994, हेच सगळ्यांना माहिती आहे कदाचित. खरं आहे? नक्की खरं आहे. 1994ला हा कायदा सुरू झाला, बरोबर. मग 84ला काय झालं होतं? 84ची कॉपी माझ्याकडे आहे. पार्लमेंटमध्ये सँक्शन होऊन 94ला आली. 94च्या नंतर 2008मध्ये याची अमेंडमेंट झाली. 2008च्या नंतर 11मध्ये अमेंडमेंट झाली. 11 नंतर 2014मध्ये अमेंडमेंट झाली. आत्ताच्या घटकेला महाराष्ट्र स्टेटने 2014ची अमेंडमेंट ॲग्री करून ॲडॉप्ट केलेली आहे. त्यानुसार अवयवदानाची प्रोसेस चालते. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. लाईव्ह रिलेटेड ट्रान्सप्लांट, फॅमिलीमधनं जे कोणी ऑर्गन देतात तो प्रकार वेगळा झाला. दुसरा प्रकार आहे ज्या घरामध्ये फॅमिलीमधनं डोनर मिळत नाही ते लोक फक्त एकाच डोनेशनच्या गोष्टीवर अवलंबून असतात, ते म्हणजे मृतदेहामधनं ऑर्गन काढणं, म्हणजे कॅडॅव्हरिक ट्रान्सप्लांट. कॅडॅव्हर CADAVR हा फ्रेंच वर्ड आहे. शुद्ध ग्राम्य मराठी भाषेमध्ये त्याला प्रेत म्हणतो. प्रेतामधनं दिलेले ऑर्गन, कॅडॅव्हरिक किडनी ट्रान्सप्लांट, कॅडॅव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट, कॅडॅव्हरिक हार्ट ट्रान्सप्लांट, अशा त्याच्या डेफिनेशन्स आहेत. हे जे कॅडॅव्हर असतं म्हणजे जे शरीर ICUमध्ये बेडवरती झोपून आहे
व्हेंटिलेटरवरती आहे, त्याचा कृत्रिम श्वासोच्छ्वास आहे, जे शरीर ऑर्गन देण्यासाठी देय आहे त्या शरीरामधनं ऑर्गन घेतात, त्याला कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट म्हणतात. सांगताना मी मध्ये एक पॉज घेतला. जे शरीर देय आहे हे ठरवायचं कोणी हो? डॉक्टरांनी. ते जे डॉक्टर ठरवतात त्याच्यासाठी ॲपनिया टेस्ट करावी लागते. ॲपनिया टेस्ट म्हणजे फारसं काही मोठं नाही आहे. स्वतःचा श्वास आहे का नाही, स्वतःचा श्वास असेपर्यंत तुमच्या शरीरावरती पूर्णपणे अधिकार आहे, तो मानवाधिकार झाला. तो स्वतःचा श्वास नाही आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास तुमच्या शरीरावरती चालू आहे, व्हेंटिलेटरवरती पेशंट आहे, हे डिक्लेअर करावं लागतं. ते ॲपनिया 2 टेस्टच्या नंतर, 2 टेस्टच्या मध्ये अंतर हे 6 तासाचं ठेवावं लागतं. ॲडल्टमध्ये, किड्समध्ये 12 तासाचं. त्याच्यानंतर या अवयवदानाच्या प्रोसेसला सुरू होतं आहे. मग आता याच्यात पोलीस कुठे आले? ज्या केसेसमध्ये कॅज्युअल्टीमध्ये FIR नोंदवलेला आहे. आता FIR कशासाठी मध्ये आला? मेंदू मस्तिष्क स्तंभ मृत ब्रेन डेड कोण होतो? मॅक्झिमम जास्तीत जास्त ॲक्सिडेंट केसेस किंवा ज्या फॉल केसेस आहेत, ब्रेन हॅमरेज केसेस. ब्रेन हॅमरेज केसेससुद्धा MLC केसमध्ये कन्वर्ट होतात. का बरं? पडले, पाडले, ढकललं. कॅज्युअल्टीतल्या माणसाला काय माहिती आहे? फॅमिलीमध्ये जे उदाहरण घडतं, अनिरुद्ध घरी आला, चहा पितोय, 4 मजले चढून आला, हातामध्ये चहाचा कप आहे, तिथेच कोसळला. आई बाबा समोर होते, सूनबाई म्हणजे माझी वाईफ आतमध्ये किचनमध्ये होती, मुलगा TV बघत होता, खेळत होता. हे स्टेटमेंट त्यांनी ICUमध्ये दिलं, पोलिसांना दिलं, तिथपर्यंत ठीक आहे. मुंबईमध्ये अशी किती घराणं आहेत तिथे काय आई बाबा सून मुलं बाळे एकत्र घरात भेटतात. तो बोटावर मोजण्यासारखी घरं आहेत. मुझे पता नहीं, मेरा हाथ तो आटे में था, धप करके आवाज आ गया, मैंने बाजू वालों को चिल्लाई, इनको उठाया, हॉस्पिटल में लेके आए. लाटण्याने मारलं नाही, कशावरनं? म्हणजे शंका आली. ढकललं कोणी? शंका आली. मारलं का कोणी? शंका आली. हे हॉस्पिटलमध्ये कॅज्युअल्टीमध्ये ठरवता येत नाही, तिथं FIR होतो. FIR झाला की ही केस MLCमध्ये कन्वर्ट होते. ज्या केसेसमध्ये MLC होते त्या केसमध्ये पोलिसांचं स्टेटमेंट घेऊन आपल्याला पोस्टमॉर्टमला बॉडी ही पाठवावी लागते. आणि पोस्टमॉर्टम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना कॉज ऑफ डेथ मिळत नाही. नॅचरल डेथमध्ये ती कन्वर्ट होत नाही. आणि ही केस जवळजवळ 78 तास चालते. या केससाठी हॉस्पिटलमधून जेव्हा पोलिसांना पत्र दिलं जातं तेवढंच ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्टमध्ये नमूद केलं आहे, इन्फॉर्म टू पोलीस ऑफिसर. जर का तुम्ही लोक प्रिन्सिपॉल आहात कॉलेजचे आणि मी जर का तुम्हाला ॲडमिशनसाठी आलो, 10वीची परीक्षा दिलेली आहे, ॲडमिशन द्या, तुम्ही द्याल? काय मागाल माझ्याकडे? मार्कलिस्ट. टक्के जाऊन दे, त्याला काय अर्थ नाही. आजकाल 10वी 12वीला कोणी विचारत नाही. हातात मार्कलिस्ट पाहिजे. मार्कलिस्ट विचारणार की नाही? मग पोलिसांना आपण फक्त पत्र दिलं आणि NOC घेतली नाही, ऑर्गन काढू शकतो? कुठला डॉक्टर धजेल? महाराष्ट्र स्टेटच्या बाहेर काय चालतं, गुजरात स्टेटमध्ये काय चालतं, चेन्नईमध्ये काय चालतं, दिल्लीमध्ये काय चालतं, तुम्ही कालच फक्त बातमी वाचली पेपरला. अजून बातम्या येणार आहेत, थांबा 14 दिवस. खूप काही काही चेंजेस आलेत. मागाचा जो विषय सांगितला तो ऑलरेडी ग्रांटेड इन दिल्ली. संपूर्ण कॉलेजेसमध्ये ते कंपल्सरी होणार. इवन पोस्टमॉर्टम ऑन द टेबल रिट्रीवल सेंटरमध्ये होईल, ते सुद्धा सँक्शन झालेलं आहे, येईल. थोडं थांबा. काल एकच बातमी आली, 65 वर्षाच्या वर्षानं सुद्धा रजिस्टर करा आणि 5-5 हजार रुपये रजिस्ट्रेशन फी काढून टाका. एवढंच वाचलं आहे. अजून पुढे येईल. आर्टिकल मार्च एंडपर्यंत येत राहील. पण पोलिसांसाठी सुद्धा शासनाने रूल्स रेग्युलेशन काढलेले आहे, ते त्या तिथपर्यंत पोचत नाहीत. 2009 साली राकेश मारी यांनी सुद्धा ते लेटर काढलेलं होतं. 2014मध्ये सुद्धा ते लेटर आलेलं होतं. त्याच्या धडधडीत लिहिलं आहे, जे हॉस्पिटल ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं त्या पोलीस स्टेशनने पोलिसांचं क्लिअरन्स लेटर ताबडतोब हॉस्पिटलला द्यावं, जेणेकरून त्याचा लेट न होऊन ऑर्गनचं BP डाऊन झालं तर ऑर्गन सगळे कामात न गेले. जर का ॲक्सिडेंट नाशिकमध्ये झाला आणि नाशिकच्या हॉस्पिटलने सांगितलं इथं होत नाही, तुम्ही मुंबईकडे शिफ्ट करा. मुंबईमध्ये आल्यानंतर जर का आम्ही ब्रेन डेड डिक्लेअर केल्यानंतर पहिला FIR कुठे झाला आहे? नाशिकमध्ये. म्हणजे कॉर्डिनेटरने नाशिकमध्ये यायचं, NOC घ्यायची पोलिसांची आणि पुन्हा
मुंबईला जायचं, किती तास गेले, त्याच्यामध्ये काय होईल, BP क्रॅश होईल. म्हणून मुंबई कमिशनरांनी सांगितलंय की ऑलरेडी तुम्ही हे ZTCCला कळवा, रोटोसोटोला कळवा, शासनाला सुद्धा कळवलेलं आहे, परंतु हे प्रत्येक पोलीस स्टेशनपर्यंत पोचत नाही. ही शोकांतिका. एकदा का पोलिसांना तुम्ही MLCसाठी कळवल्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेटमेंट घ्यायला येतात. पोलीस ही एकमेव व्यक्ती अशी आहे की शेवटपर्यंत पोलीसच असतात हँडओव्हर बॉडी होईस्तोवर, बाकी कोणी येत नाही. पोलीस येतात, फॅमिलीचं स्टेटमेंट घेतात, जबाब घेतात, जबाब गेल्यानंतर NOC देतात, NOC दिल्यानंतर बॉडी ही OTमध्ये शिफ्ट होते. त्याच्यानंतर पुन्हा बॉडी ICUमध्ये परत येते, तेव्हा पंचनामा होतो. पंचनामा झाल्यानंतर बॉडी ही पोलिसांच्या हवाले होते. थोडक्यात ती बॉडी हा राष्ट्रीय संपत्ती म्हणून डिक्लेअर होते. पोलीस हे थर्ड पार्टी ऑब्झर्वेशन म्हणून ते घेऊन त्याचा विसारा भरतात, स्टेटमेंट सगळं भरतात आणि त्याच्यानंतर ते PM ला नेतात. PM ऑफिसर काय बघतो, पोलीस काय करतात, फॉर्म नंबर 8 आणि फॉर्म नंबर 10 हे शासनाने दिलेले आहेत, त्याची शृंखला काय आहे. फॉर्म नंबर 8 मध्ये फॅमिली कन्सेंट देत आहे, फॉर्म नंबर 10 मध्ये हॉस्पिटल ब्रेनस्टेम डेथ डिक्लेअर करत आहे, फॉर्म नंबर 8 मध्ये फॅमिलीने इच्छा दर्शवलेले ऑर्गन, पोलिसांनी स्टेटमेंटमध्ये घेतलेले कळवलेले ऑर्गन, पोलिसांनी NOC दिलेले ऑर्गन, OTमध्ये गेल्यानंतर काढलेले ऑर्गन आणि पोस्टमॉर्टमच्या अधिकाऱ्याला जे दिसतंय ते ऑर्गन, हे सगळं जर का एका लाईनीमध्ये नसेल तर मग प्रॉब्लेम आहे. हार्टला कन्सेंट दिलेली आहे, पण हार्ट घेता येण्याजोगं नव्हतं, हार्ट तसंच्या तसं राहिलं. पण हार्टला कन्सेंट दिलेली नाही, पोलिसांच्या NOCमध्ये हार्टला नाहीच कुठे दिलेलं ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये, आणि जर का OTच्या नंतर नोट्समध्ये पण दिलेलं नाही आणि PM ऑफिसरला सापडले की याच्यामध्ये हार्ट नाही, तिथे हार्टची चोरी म्हणून डिक्लेअर होते. पोस्टमॉर्टम याचा अर्थ पुन्हा शरीराची चिरफाड होत नाही. फॅमिली विचारते तुम्हाला, इवन फॅमिली डॉक्टर्सना विचारते, इवन फॅमिली पॅरामेडिक स्टाफला विचारत आहे, नर्सेस, ज्युनियर स्टाफ. हा स्टाफ जो असतो हा सॉफ्ट कॉर्नरवाला स्टाफ असतो. डॉक्टर येऊन काहीतरी सांगून जातो, डोक्यावरनं पाणी जातं, फटकन बाजूला होतं. खालचे लोकांनी एक लाईन जरी चुकीची सांगितली की सगळं गेलं. नर्सेस म्हणतात प्रे टू गॉड, प्रे टू गॉड म्हणजे 1% चान्सेस देअर युअर पेशंट मे बॅक. गेलं कामातून. हे सगळं जे तुम्ही जेव्हा पोलिसांशी जेव्हा डील करतो आम्ही लोक, त्यावेळेला पोलिसांची जी NOC असते ही पोलिसांची NOC थर्ड पार्टी ते स्वच्छपणे स्टेटमेंट घेऊन देतात की फॅमिलीच्या इच्छेनुसार हे ऑर्गन दान करण्याची त्यांची इच्छा असून आमची त्याला काही एक हरकत नाही. नंतर ती बॉडी OTत जाते, विसारा भरून पोस्टमॉर्टमला जाते, पोस्टमॉर्टमवाला ऑफिसर जे बघतो, नंतर बॉडी ही हँडओव्हर होते. पहिली ॲपनिया टेस्ट झाल्यानंतर ते बॉडी हँडओव्हर करण्याचा मधला जो काळ आहे हा साधारणतः 48 तासापर्यंत जातो आणि 2 ॲपनिया म्हणजे 6 तास, म्हणजे 2.5 ते 3 दिवस हे साधारणतः जातात. झटकीपट ही गोष्ट होत नाही. आता या ह्याच्यामध्ये अडचणी कुठल्या आहेत? विसारा भरणं काय, फॉर्म नंबर भरायचे, 2-3 भरायचे, 4 भरायचे, लगेच होतात असं नाही होत, त्याला वेळ लागतो. पण किती, त्याला मर्यादा हवी. पोलिसांपर्यंत पोचल्यानंतर पोलीस पटकन येतीलच असं नाही. आपण कधीतरी काहीतरी शनिवारी रात्री होतं, रविवारी होतं, डायरेक्ट पोलिसांकडे जातो. पोलीस काही रिकामे बसलेले असतात का? पोलिसांच्या मागे अजून त्यांचे उद्योग खूप लागलेले असतात. इकडे पेट्रोलिंग आहे, तिकडे आहे, भरपूर आहे. मध्येच आल्यानंतर याच्याकरता वेगळा वेळ काढणं कठीण पडतं. त्याच्याकरता वेगळा स्टाफ पोलिसांकडेही नसतो. तर पोलिसांकडनं स्टेटमेंटसाठी येणं तिथे टाईम कन्झ्युम होतोय. त्याच्यानंतर पोस्टमॉर्टमला नेल्यानंतर प्रत्येक पोस्टमॉर्टम अधिकारी हा रातोरात पोस्टमॉर्टम करेल याची गॅरंटी नसते. त्याचा रूल आहे. DHS प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला, PHC नाही, प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला 75,000 रुपयाच्या आसपास 3 महिन्याला लाईटिंगसाठी पैसे देतं, ग्रांट देत आहे. तरी देखील सिव्हिल म्हणतं नाही आम्ही सकाळीच पोस्टमॉर्टम करू. सकाळी पोस्टमॉर्टम करायचं कधी? पॉयझन केसेसमध्ये, स्टॅबिंग केसेसमध्ये, मारामारीच्या याच्यामध्ये असेल. पण एखादा ॲक्सिडेंट केस असेल, फॉल केस असेल, साडी घालत असताना बाई पडल्या, पॅन्ट घालत असताना मनुष्य अडखळला आणि पडला, साबणावरनं पाय सडकला, नळ लागला, यासुद्धा MLC केसेस होतात. या केसेसमध्ये पोलिसांचा जो सक्रिय सहभाग आहे हा धडधडीत ॲक्टमध्ये लिहिलेला नाही आहे, नो डाऊट. त्याच्यात फक्त एकच वाक्य दिले, फक्त पोलिसांना इन्फॉर्म करा.
आता या ह्याच्यामध्ये पोलिसांना काय गव्हर्नमेंटकडनं आलंय साहेब प्लीज गाईड करा. धन्यवाद सर. विस्तृत आपण सांगितलं की काय काय पोलिसांचा जो आपला संपर्क येतो या संदर्भामध्ये. आता जे सरांनी सांगितले की याच्यामध्ये पोलिसांचा रोल कुठे कुठे येतो, तसं जर बघितलं तर असं एकही ॲक्टिव्हिटी नाही की ज्यामध्ये पोलिसांचा रोल येत नाही. जसं सरांनी सांगितलं सुरुवातीला की पहिली जी स्टेप आहे ऑर्गन डोनेशन म्हणजे ती म्हणजे पोलिसांची NOC. आता ॲक्टमध्ये जरी उल्लेख असला की इन्फॉर्म टू पोलीस, जेव्हा पोलिसांसमोर एखादी घटना येते की एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, आता तो मृत्यू कुठल्या प्रकारे आहे ते प्रत्येकनुसार वेगळं, इंजुरीमुळं आहे, हॉस्पिटलमुळं आहे, वेगवेगळी कारणं आहेत. याच्यामध्ये जो आपला कायदा आहे ॲक्टमध्ये जे विविध गुन्हे आहेत, तर पोलिसांचा पहिलं NOCचा उद्देश हा असतो की याच्यामध्ये काही गुन्ह्याचा प्रकार आहे का. बऱ्याचदा असं असू शकतं की घरामध्ये 2-3च व्यक्ती राहतात, त्यात त्यातल्या एखाद्या व्यक्तीला काहीतरी होतं, इतर 2-3 सांगतात की आम्ही हो घरामध्ये होतो एकत्र आणि हा असा असा पडला, वॉशरूममध्ये पडला, कुठे पडला, त्याच्या डोक्याला लागलं आणि तो डेड झाला, असं सांगतात. बऱ्याचदा होतं. क्वचित प्रसंगी असं लक्षात आलेलं आहे की कधी कधी काही वादातून, काही घटनेतून घरच्यांकडनं देखील घरच्या व्यक्तीची हत्या होते आणि तेच समोर घेऊन येतात आणि सांगतात की ॲक्सिडेंटली झालेला आहे. असं क्वचित प्रसंगी होतं. तर असा यात काही गुन्ह्याचा प्रकार काही आहे का तो कन्फर्म करणं, आणि जर तो नसेल, स्पष्ट जर असेल, तर त्यासाठी ती पोलिसांची NOC अतिशय गरजेची आहे सुरुवातीला. आता ह्या झालं NOC विषयी. पुढे जसं आता साहेबांनी सांगितलं की मुंबईमध्ये राकेश मारिया साहेबांनी स्पष्ट काय काय आदेश काढलेत की पोलिसांनी काय काय केलं पाहिजे ऑर्गन ट्रान्सप्लांट केसमध्ये, पोलिसांचा रोल काय. ती चांगली गोष्ट आहे की मुंबईमध्ये कमिशनर साहेबांनी स्पेसिफिक पोलिसांसाठी गाईडलाईन्स काढले की पोलिसांनी काय करावं, पण त्या फक्त मर्यादित आहेत मुंबई शहरापुरती. मुंबईचा जो बाहेरचा पूर्ण भाग आहे गडचिरोलीपर्यंत महाराष्ट्राचा, तर त्याच्याविषयी माझ्या तरी बघण्यामध्ये आजपर्यंत स्पेसिफिक या ॲक्टनुसार पोलिसांचा काय रोल आहे, असा कुठला कायदा, असं कुठला एखादा आदेश किंवा एखादं शासनाचं परिपत्रक असं समोर आलेलं नाही आहे. म्हणजे जर ऑर्गन डोनेशन जेव्हा वेळ येते की त्यामध्ये पोलिसांनी त्यांच्याकडे जेव्हा येतं त्यावेळेस काय काय करावं, काय काय केलं पाहिजे, तर असं एखादं शासनाचं परिपत्रक म्हणा, कायदा म्हणा, असं असणं आवश्यक आहे जेणेकरून पोलिसांना त्यांचा रोल पूर्णपणे लक्षात येईल. आता जर आपण कायद्याचा विचार केला तर कायदा तयार होणं, कायद्यामध्ये त्या गोष्टी येणं हा बरेच वेळ खाऊ प्रोसेस आहे, त्याला बराच वेळ लागू शकतो. तर मीनव्हाईल जर शक्य असेल तर आपण असं शासनाच्या माध्यमातून एखादं परिपत्रक काढू शकतो की ज्यात अशी बरीचशी परिपत्रकं आहेत की कुठल्या घटनेमध्ये पोलिसांनी काय काय करावं. जर याच्याविषयी असं एखादं शासनाचं परिपत्रक जर जारी झालं तर ते रोल, पोलिसांना आपला रोल काय आहे हे त्यामध्ये लक्षामध्ये येईल, म्हणजे जेणेकरून जो प्रॅक्टिकली लाईफ सेव्हिंगचं कार्य आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा देखील हातभार राहील. आणि मग त्या परिपत्रकामुळं त्या प्रकारचे प्रशिक्षण देखील घेतलं जाईल आणि मग प्रत्येकाला अवेअरनेस येईल. आता ऑर्गन डोनेशन जर आमच्या कॉन्स्टेबलच्या जर दृष्टीने विचार केला तर फार मोठा विषय, खूपच मोठा, त्याच्या आवाक्याच्या बाहेरच. जे बरेचसे आपल्याकडे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचं बेसिक क्वालिफिकेशन 12वी आहे. नवीन मुलं बऱ्यापैकी त्यांना गोष्टी कळतात, पण जे आता बरेचसे सिनियर आहेत ग्रामीण भागातले आहेत, तर पहिला तिथे जो पोहोचणारा असतो तो आमचा कॉन्स्टेबल असतो, जो त्याला इंग्लिश वाचायचं म्हणजे देखील क्लिष्ट काम आहे. तर त्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याला आम्हाला प्रशिक्षण द्यावं लागेल आणि त्याला थोडंसं अवेअर करावं लागेल की ज्यामध्ये असाही त्याच्यामध्ये विषय असतो. तर जर असे काही गाईडलाईन्स आल्या तर त्याप्रमाणे ते आपलं करणं शक्य आहे. आता मीनव्हाईल ॲक्ट देखील बघितला तर ॲक्टमध्ये ज्या 2-3 गोष्टी आहेत, तर ॲक्टचा जो उद्देश आहे प्रत्येक ॲक्टमध्ये सुरुवातीला लिहिलं असतं की ॲक्ट कशासाठी केलेला आहे. तर याच्यामध्ये जो एक मुख्य उद्देश आहे तो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ कमर्शियल ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जे काही ऑर्गन डोनेशन आहे हे फक्त थेरॅपॅटिक यूजसाठीच व्हावं, यात कमर्शियल ॲक्टिव्हिटी कुठलीही नसावी हे स्पष्ट ॲक्टमध्ये मेन्शन आहे. म्हणजे आता सुरुवातीला पोलिसांचा रोल आला तो म्हणजे NOC देण्यापुरता,
याच्यामध्ये मीन व्हाईल नंतर आणखी पोलिसांचा रोल येऊ शकतो, तो म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट. एखादं ऑर्गन डोनेशन झालं, जर त्यात पुढे काही ॲलिगेशन्स झाले तर त्या ॲलिगेशनमध्ये इन्व्हेस्टिगेशनचा मेजर रोल पोलिसांकडे येईल. मग जेव्हा आपण एखादं असं गाईडलाईन करतो त्यामध्ये आपण एक स्पेसिफिक करू शकतो की असं इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करावं. पोलिसांच्या दृष्टीनं तपासी अधिकारी हा पोलीस नाईक पासून वरपर्यंत. आता जर अशा प्रकारची केस पोलीस नाईक लेवलला जर गेली तर त्याला त्यात विशेषतः तपास करता येणार नाही. जसं तर ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये आहे की DYSP लेवलच्या ACP लेवलच्या अधिकाऱ्यांनी तपास करावं. पोक्सो सारख्या ॲक्टमध्ये देखील स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे, IT ॲक्टमध्ये मेन्शन केलं आहे. तर तसं आपण एक स्पेसिफिक परिपत्रकामध्ये मेन्शन करू शकतो की ॲटलिस्ट पोलीस निरीक्षक आणि वरच्या अधिकाऱ्यांनी त्याचा तपास करावा, असं त्यामध्ये आपल्याला करता येईल. आणि जो काही तपासाचा भाग आहे, तपासामध्ये स्पेसिफिकली परवानग्या प्रॉपर घेतलेल्या होत्या का, जो कोणी ऑथोराइज्ड आहे सॉरी ऑथोराइज्ड डॉक्टर, ऑथोराइज्ड मेडिकल ऑफिसर यांनी हे सर्व केलेलं आहे का, आणि याच्यामध्ये काही कमर्शियल ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व आहे का, ह्या 2 मेजर गोष्टी तपासामध्ये बेसिकली येतात. तर माझ्या दृष्टीनं म्हणजे पोलिसांच्या दृष्टीनं स्पेसिफिक काहीतरी गाईडलाईन असणं, आणि जो प्रॅक्टिकल आतापर्यंत जे होतं ते म्हणजे ग्रीन कॉरिडॉर, तो शक्यतो सगळ्या ठिकाणी दिलं जातं. पण दुर्दैवानं त्यासाठी देखील ग्रीन कॉरिडॉर द्यावा अशा गाईडलाईन्स ॲक्टमध्ये, परिपत्रकामध्ये कुठेही अजून तरी नाही. पण एक आपलं कर्तव्याचा भाग म्हणून ते आपण केलं जातं. पण कधी कधी काय होतं, जेव्हा एखाद्या, आता हे असं बऱ्याचदा होतं की आपण ती काही डोनेशनची वेळ आजच्या वेळी आपण उद्या करू, परवा करू, असं करू शकत नाही. आपल्याला बऱ्याचदा त्याच वेळेला करायला लागतं. कधी कधी असंही होऊ शकते की त्याच वेळेस VIP मेजर मुवमेंट चालू आहे, काहीतरी लॉ अँड ऑर्डर आहे, प्रायोरिटी कशाला द्यायची. मग टेक्निकल समोर काही नसल्यामुळं क्वचित प्रसंगी ग्रीन कॉरिडॉरला साईडलाईन केल्या जाऊ शकतं, कारण प्रायोरिटी समोर ती त्यावेळेस नसते. पण जर आपल्या समोर असं काहीतरी एखादं बाइंडिंग असेल, गाईडलाईन असतील, तर त्यानुसार आपल्याला ते देखील करता येईल. मोस्टली पोलिसांचा ग्रीन कॉरिडॉरसाठी खूप म्हणजे काही बऱ्याच वेळेस बघितलं, प्रोॲक्टिव्हली पुढे जाऊन ग्रीन कॉरिडॉरसाठी मदत केली जाते. पण मनात काही गैरसमज असतात किंवा असं काही कुठं ऑन पेपर काही नसल्यामुळं त्याला बगल दिल्या जाऊ शकतं. तर असा एकंदर पोलिसांचा याच्यामध्ये रोल आहे. बेसिकली जी आता जी गरज आहे, म्हणजे पोलिसांनी काय काय कर्तव्य करावं याच्याविषयी कुठेतरी इन ब्लॅक अँड व्हाईट असणं गरजेचं आहे. लॉमध्ये असेल, परिपत्रकामध्ये असेल, किंवा गाईडलाईनमध्ये असेल, असं काहीतरी असणं गरजेचं आहे. थँक्यू. सरांनी जे सांगितलं आता ग्रीन कॉरिडॉर बाबतीतलं, त्याच्यामध्ये असा कुठे धडधडीत नियम नाही, परंतु असं एक इंटरनल सर्क्युलर पोलिसांमध्ये आहे. त्याच्यात फार असं वेगळं असं काही नाही. दे हॅव जस्ट सेड की द ह्युमन ऑर्गन विल बी ट्रीटेड ॲज अ ह्युमन बिईंग. त्याच्या याच्यामध्ये ग्रीन कॉरिडॉर ही CM-PM लेवलला असणारी सिस्टीम आहे की संपूर्ण ट्रॅफिक हे कंट्रोल केलं जातं आणि त्याला पहिला प्रेफरन्स दिला जातो. माझं स्वतःचं हॉस्पिटल आत्ता मी जिथं आहे ज्युपिटर ठाण्यामध्ये, CM ठाण्यातलेच आहेत. काही वेळेला होतं की मला GC करावा लागतो, मला त्यांच्या आता लोकल तिकडे असल्यामुळे तो ॲक्सेस आहे की मी त्यांच्या PAशी बोलून त्यांची मुवमेंट बाजूला करतो. वास्तविकतेत सांगतो, आम्ही सरपंच काका लेवललाच बोलतो, जरा 5-10 मिनटं थांबा, मला हार्ट येते. कुठून येतं आहे? अहमदाबादवरनं हार्ट आणले, एअरपोर्टला उतरले, एअरपोर्टला सुद्धा मी गेट नंबर 8ला कार्गोमधनं बाहेर काढतो. लोकांच्या बॅगा चेक होतात ना, आमच्या बॅगा चेक होत नाहीत. ते बॅग पटकन बाहेर निघतं, कारण का ते सगळे बॉक्सेस ओपन करता येत नाहीत. हे ज्या एअरलाईनने तुम्ही उतरता ते एअरलाईन पोलीस स्टेशनला कळवतं, एअरपोर्ट अथॉरिटीजला कळवतं, पोलिसांना कळवतं, आणि पोलिसांची ॲम्ब्युलन्स त्या फ्लाईटमधनं कार्गोच्या गेटमधनं बाहेर काढून देते. तिथे पोलीस, महाराष्ट्र पोलीस उभे असतात की ते आम्हाला ग्रीन कॉरिडॉर सपोर्ट करतात डायरेक्टली ते हॉस्पिटलपर्यंत. त्याच्यासाठी आम्ही त्यांना ॲडव्हान्समध्ये रात्री पत्र देतो, या वेळामध्ये निघू. कधी खूप वेळेला प्रॉब्लेम असाही होतो की फ्लाईट टेक ऑफ करायला टाईम जातो, डिले होतो, फॉग असतो, पाऊस असतो, काहीच करता येत नाही, रिट्रीवलच उशिरा सुरू झालं. छोटीशी भावना होती की त्या डोनरच्या फॅमिलीमध्ये एखादा कोणतरी गावाकडनं यायला उशीर झाला, 2 तास थांबाल का? भावनिक भाग आहे. थांबलो. सगळे लटकले ना तिकडचे पोलीस. जे टायमिंग दिलेलं होतं, पुन्हा सांगतो, पोलीस हा एकमेव भाग असा असतो की शेवटपर्यंत पोलीसच असतात, बाकी कोणीही नसतं. पण त्यांना उभं करण्याची जी सिस्टीम आहे महाराष्ट्र पोलीसची, प्रत्येक पॉईंटवरती त्यांच्या जिथे जिथे चौक्या बदलतात
ते प्रत्येकाला पास ऑन करत जातात. परंतु याच्यामध्ये फक्त त्यांच्याकडे एकच सर्क्युलर पोचलं आहे, CP ऑफिसकडनं ट्रॅफिकला, बस. ह्युमन ऑर्गन विल बी ट्रीटेड ॲज अ दॅट ऑर्गन विल बी ट्रीटेड ॲज अ ह्युमन बिईंग, बस. त्याच्या पलीकडे कुठलं नाही. सरांचं म्हणणं एकदम रास्त आहे की याच्यासाठी एक वेगळं परिपत्रक पाहिजे. मुळात 18 जानेवारी 2022ला जे शासनाने पत्र काढलेलं आहे ऑर्गन डोनेशनच्या बाबतीमध्ये सगळ्यांना CC ठेवलेलं आहे. सगळे म्हणजे अगदी तुम्ही महाराष्ट्रातलं अगदी शेवटचं टोक पकडलं गडचिरोलीतलं तिथपर्यंत घ्या, तिकडचा सिव्हिल सर्जन. महाराष्ट्र पोलीसच नाही आहे. पण महाराष्ट्र पोलीसला पण डावलू शकतो का? पोलिसांची NOC का लागते माहिती आहे? तुम्ही नाही घेतली, फॅमिलीची कन्सेंट आहे, पुढे सरकलात, काय होईल? इथे प्रत्येक जण जो बसलाय ना, प्रत्येक जण इन्शुअर्ड आहे. कोणाची तरी LIC पॉलिसी असते, मेडिक्लेम पॉलिसी असते. 6 महिन्यानंतर LIC कडनं पत्र येतं, पहिला FIR क्लोज केल्याचं पत्र द्या पोलिसांचं. तेच नसेल, फॅमिली काय म्हणते, जखमारलीनं ऑर्गन डोनेशन केलं, अनिरुद्ध आता काय करू? बॅकडेटेड पोलिसांची NOC घेणार. तिथे त्यांचा जो शब्द आहे ना, इलिगल काही होतंय का नाही. मग पोलीस म्हणणं तेव्हा आम्ही आमची MLC असताना सुद्धा पोलिसांची NOC न घेताना तुम्ही पुढे का सरकलात? NOC घेणं असं काही म्हणजे ते का रॉकेट सायन्स नाही आहे. तुमचं पत्र, हॉस्पिटलचं इंटिमेशन लेटर टू पोलीस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यातच तुम्ही लिहा ना की आम्हाला NOC पाहिजे, पंचनामा पाहिजे, PM साठी वी रिक्वायर्ड युअर सपोर्ट, फिनिश. दिल्लीमध्ये 10 तारखेला हे सर्क्युलर दिल्ली गव्हर्नमेंटने पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. ते महाराष्ट्रापर्यंत पोचायला कदाचित कुरीबाय माझ्यासारखं उशिरा येणारातला असेल तर पोचेल उशिरा, पण ते पोचेल. पोलिसांनी कुठल्या भाषेत NOC द्यायची हॉस्पिटलला, हॉस्पिटलला पोलिसांनी साठी कुठल्या भाषेमध्ये पत्र द्यायचं, हे सगळं दिलंय. इवन फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा मनुष्य ऑन द टेबल रिट्रीवल सेंटरमध्ये येऊन तिकडे PM करेल. याच्या बाबतीतल्या सगळ्या तरतुदी दिल्ली गव्हर्नमेंटने केल्या. पण दिल्लीपर्यंत ऑर्गन डोनेशनचा प्रोग्राम कधी सुरू झाला? इफ आय एम करेक्ट, महाराष्ट्रामध्ये आधी सुरू झाला मॅडम, पण दिल्लीने सुरू केलं आहे. आपल्यापर्यंत इथे येईल का? हे सगळं व्हायला आपल्याला एकच गोष्ट लागणार आहे, म्हणजे प्रेशर ग्रुप. या प्रेशर ग्रुपमध्ये तुमची आणि आपली संस्था बसते की आपण हे केलं पाहिजे, ही गरज आहे, ही काळाची गरज आहे, आता तरी बदला. ह्याचं अपील तिथपर्यंत पोचल्यानंतर पोलिसांना फक्त हे असं आहे तसं आहे म्हणणं फार सोपं आहे, पण पोलिसच शेवटी असतात. नमस्कार. हा खरोखरच म्हणजे खूप असा गहन विषय आहे. म्हणजे मला खरोखर फेडरेशनचं या ठिकाणी मी आभार मानतो की हा विषय घेतला, की कायद्यामध्ये आणि कायद्यामध्ये काय बदल आवश्यक आहेत, दुसरं त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये. म्हणजे तसा जर विचार केला तर कायदा परिपूर्ण आहे का, असं जर कोणी म्हटलं तर मी म्हणेल की कायदा परिपूर्ण आहे. म्हणजे आपल्याला दिसतात लॅक्युने की पोलिसांचे नियम त्याच्यामध्ये नाही आहेत, पण ते घेताच येत नाहीत. जर आपण जर थोडं हिस्ट्री जर बघितली, म्हणजे कायदा बनण्याची आणि याची जर प्रोसेस जर बघितली, तर असं लक्षात येतं की पहिलं किडनी ट्रान्सप्लांट भारतामधलं 1971 मध्ये झालं. पहिलं सक्सेसफुल 71 मध्ये झालं. एक्सपेरिमेंट कधी सुरू झाले? KEM हॉस्पिटलमध्ये 3ऱ्या मजल्यावर आजही एक ॲनिमल लॅब आहे. त्या ॲनिमल लॅबमध्ये 1950 मध्ये जेव्हा जगामध्ये या विषयावर चर्चा चालू झाली होती, तेव्हा KEM मध्ये पहिले एक्सपेरिमेंटल वर्क कुत्र्यांवरती चालू होतं. 1967 मध्ये KEM हॉस्पिटल मुंबई येथे पहिलं किडनी, लिव्हर, हार्ट असे तिन्ही ट्रान्सप्लांट झाले होते. अनफॉर्च्युनेटली तिन्ही पेशंट एक्सपायर्ड झाले आणि त्यावेळेसचे जे डॉक्टर होते त्यांना संपूर्ण मीडियामध्ये दीज आर मर्डरर्स, यांनी लोकांना मारलं वगैरे अशा पद्धतीनं टीका केली. आणि दुर्दैवानं त्याच्यानंतर खूप मोठा गॅप आपल्याला घ्यावा लागला ही सगळी ॲक्टिव्हिटी पुन्हा चालू करण्यासाठी. 1971 ते 94 या काळामध्ये ट्रान्सप्लांट होत नव्हते का? भरपूर ट्रान्सप्लांट झाले, पण मग ते कुठल्या प्रिन्सिपलवरती झाले? कायदा नव्हता त्यावेळेस. जेव्हा कायदा नव्हता त्यावेळेस इथिकल प्रिन्सिपल्स,
इथिकल प्रिन्सिपल्स म्हणजे इथिक्सचे प्रिन्सिपल जे आहेत ते त्यावेळेस मानले गेले होते. आणि इथिकल प्रिन्सिपल आजही आपण जर बघितलं तर इथिकल प्रिन्सिपल्स हे सर्वात महत्वाचे आहेत. म्हणजे थोडक्यात तरतम भाव आपण जे म्हणतो किंवा काय करायचं आणि काय नाही करायचं हे प्रत्येक जणालाच कळणं गरजेचं आहे. इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने जर विचार केला तर मला वाटतं की सगळ्या जणांनाच याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे. आता वेगवेगळ्या लेवलवरती वेगवेगळ्या गोष्टी करायला पाहिजेत, केल्या गेलेल्या आहेत. काही उदाहरणं आपण बघायला पाहिजे. जसं स्पेनमध्ये टॉपमोस्ट न्यूरोसर्जन तो ब्रेन डेथ हा कन्सेप्टच मानायला तयार नव्हता. म्हणजे आज जगामध्ये स्पेन या राष्ट्रामध्ये छोटंसं राष्ट्र आहे पण तिथं 1 मिलियन मागे म्हणजे 10 लाख लोकांमध्ये जवळपास 340 जण ऑर्गन डोनेशन करतात. भारतामध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. तर त्या छोट्या देशामध्ये का करतात? कारण त्या ठिकाणी काय झालं की युरोपियन कंट्रीजमध्ये तिथलचे लोक जाऊन ट्रान्सप्लांट करायचे आणि मग त्यांना असं लक्षात यायचं की बाहेरच्या युरोपियन कंट्रीजमध्ये ट्रान्सप्लांट होतं, आपल्याकडे का होत नाही. आणि मग असं लक्षात आलं की तिकडचे जी काय कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये न्यूरोसर्जरी सोसायटी स्पेनची जी आहे त्याच्या प्रेसिडेंटनं त्याच्यावर साईन करायला पाहिजे. तो साईन करायला तयार नव्हता, त्यामुळे तो कायदा अस्तित्वात येत नव्हता. आणि मग सगळ्या जनतेनं जेव्हा प्रेशराईज केलं तेव्हा टॉपमोस्ट न्यूरोसर्जनला अगोदर बदलण्यात आलं. नंतर जो आला त्यानं त्याच्यामध्ये तो कन्सेप्ट ॲक्सेप्ट केला. ॲक्सेप्ट केल्यानंतर ऑलरेडी अवेअरनेस झालेली होती. आणि मग म्हणजे अगदी इतक्या तुफान याच्यानं तिथं झालं की आज जगामध्ये सर्वात जास्त ऑर्गन डोनेशन्स हे स्पेन या राष्ट्रामध्ये होतात. भारतामध्ये 1995 मध्ये कायदा आला, नंतर बरेचसे त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स होत गेलेले आहेत. त्याचं नाव सुद्धा आता बदलण्यात आलेलं आहे. इट इज नो मोर ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट. नाव इट इज लेबल्ड ॲज अ ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यूज ॲक्ट. ॲक्टचं नावही बदललेलं आहे. सध्या जे चालू आहे 1910 मध्ये नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्राम NOTP अशा पद्धतीनं नॅशनल लेवलवरती एक वैचारिक पातळीवरती याच्यामध्ये काय काय बदल करायचेत याच्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. 2008 पर्यंत मी दिल्लीमध्ये होतो, तर त्याच्या अगोदरच म्हणजे साधारण डॉक्टर सबनीस वगैरे यांच्यासोबत चर्चा व्हायची. 2005 मध्ये मी अपोलो दिल्लीमध्ये होतो, त्यावेळेस याच्याबद्दल चर्चा सुरू झाली होती की लॉमध्ये भरपूर बदल करणं गरजेचं आहे. ते आपल्याला आता इम्प्लिमेंट होताना दिसतंय. आणि जसं अनिरुद्धनी सांगितलं की आपल्याला आणखीन बरंचसं काही बघायला भेटणार आहे. 1 नेशन 1 पॉलिसी हा कन्सेप्ट घेऊन कालच पेपरमध्ये एक न्यूज आलेली आहे की ट्रान्सप्लांटच्या क्षेत्रामध्ये 1 नेशन 1 पॉलिसी हा कन्सेप्ट घेऊन याच्यामध्ये काम केलं जाणार आहे. तर मला असं वाटतं की कायदा हा परिपूर्ण आहे. कायद्यामध्ये महत्त्वाचे 2 कायदे या ठिकाणी मला नमूद करावेसे वाटतात. एक जो आहे तो आपला ऑर्गन ट्रान्सप्लांटशी रिलेटेड कायदा, त्याचे 2 ॲस्पेक्ट आहेत. पहिला ॲस्पेक्ट आहे तो कॅडेव्हरिक ॲस्पेक्ट, म्हणजे ब्रेनडेड पेशंटचं डायग्नोसिस कसं करायचं, ते रिट्रीवल कुठं केलं जाऊ शकतं, त्यानंतर त्याचं ट्रान्सप्लांट कसं करायचं, त्याचे प्रोसिजर काय आहेत, अपनिया टेस्ट कोणी करायची, कशी करायची, किती अंतरानं करायची, त्यानंतर डिक्लरेशन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी कायद्यामध्ये आहेत. दुसरा ॲस्पेक्ट जो आहे तो लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट आहे, जो की आपला तसा विषय नाही आहे, परंतु तरी ॲज अ ट्रान्सप्लांटमध्ये काम करत असल्यामुळं आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दलही माहिती पाहिजे. लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट जेव्हा होतं तेव्हा ते रिलेटेड पर्सनकडून केलं जातं मोस्ट ऑफ द टाईम. अनरिलेटेड ट्रान्सप्लांटमध्ये बरेचसे प्रॉब्लेम होतात. अगेन त्या ठिकाणी पोलिसांचा खूप मोठा रोल असतो. त्याच्याबद्दल मी जास्त फारसं डिटेल बोलत नाही. दुसरा महत्त्वाचा जो ॲक्ट आहे, जो बऱ्याचशा वेळेस आता मी वारीमध्ये जातो, सगळे वारकरी तर अगदी असे असतात की आमचे अवयव घेऊन टाका, आमची बॉडी तशी नश्वर शरीर आहे हे घेऊन टाका, किंवा बऱ्याच ठिकाणी आमचं शरीर मेल्यानंतर घेऊन टाका, तुम्हाला काय ऑर्गन काढून घ्यायचे ते घ्या. तर हे लोकांना वाटतं की मी एकदा सांगितलं ना ऑर्गन्स देऊन टाकले किंवा
मेल्यानंतर बॉडी दिली की त्यातले सगळे ऑर्गन्स काढून वापरता येतील. तर ते तसं होत नाही. मेंदू मृत्यू हा कन्सेप्ट वेगळा आहे, डेथ हा कन्सेप्ट वेगळा आहे. डोनेशन आफ्टर कार्डियक डेथ हा एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये नवीन आलेला आहे, जिथे की ब्रेन डेथ हा कन्सेप्ट आहे, त्यानंतरचा कार्डियक डेथ हा कन्सेप्ट आहे, आणि पूर्णपणे नॅचरल डेथ जिथं हार्टही स्टॉप झालेलं आहे, रेस्पिरेशन स्टॉप झालेलं आहे, त्या ठिकाणी आपण बॉडी डोनेशनचा विचार करू शकतो. तर ह्या बॉडी डोनेशनच्या बाबतीत थोडक्यात सांगतो की हा बॉडी डोनेशनचा जो कायदा आहे तो ब्रिटिश गव्हर्नमेंट असताना हा अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे याचं पहिलं नाव जे आहे ते बॉम्बे ॲनाटॉमी ॲक्ट असं होतं. ते 84 मध्ये चेंज करून महाराष्ट्र ॲनाटॉमी ॲक्ट असं करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 2 ॲस्पेक्ट आहेत या ॲक्टचे. पहिला ॲस्पेक्ट जे आहे तो अनक्लेम बॉडीज. अनक्लेम बॉडीजचं काय करायचं, म्हणजे ज्या ठिकाणी अनक्लेम बॉडीज आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी बरीचशी प्रोसिजर सांगितलेली, पण प्रॅक्टिकल डिफिकल्टी कशा येतात. आता जसं केईएम मध्ये बऱ्याचशा बॉडीज असतात, परंतु त्या बॉडीज बऱ्याचशा वेळेस कुजलेल्या अवस्थेत असतात, त्याच्यामध्ये बरेचसे ऑर्गन डॅमेज झालेले असतात. मग अशा वेळेस ती बॉडी आपण घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. किंवा बऱ्याचशा वेळेस आता केईएम किंवा मोठ्या हॉस्पिटल जे आहेत त्या ठिकाणी बॉडीज भेटतात. अशा वेळेस त्या ठिकाणी बॉडी डोनेशनसाठी जेव्हा लोक येतात तेव्हा ते म्हणतात की अगोदर तुम्ही फॉर्म भरलेला आहे का? ॲनाटॉमी ॲक्टमध्ये ॲनाटॉमी डिपार्टमेंट ऑफ ॲनाटॉमीमध्ये फॉर्म असतो, तो भरला असेल तर त्या ठिकाणी बॉडी डोनेशन स्वीकारलं जातं. तो जर भरलेला नसेल तर ते बॉडी घेत नाहीत. आणि मग अशा वेळेस समाजामध्ये मात्र असं वाटतं की या ठिकाणी आमची बॉडी देण्याची इच्छा आहे परंतु बॉडी घेतली जात नाही. हा बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम असतो. काही ठिकाणी प्रॉब्लेम असे आहेत की संस्था जी आहे ती रजिस्टर्ड व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा संस्था, बरेचसे मेडिकल कॉलेजेस हे अद्यापही रजिस्टर्ड नाही आहेत. त्यामुळं काय होतं की बॉडी डोनेशन पॉसिबल असून सुद्धा ते केलं जात नाही. हा बॉडी डोनेशनचा एक ॲस्पेक्ट आहे. आता याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनच्या लेवलवरती काय करायला पाहिजे हा एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट जो आहे. तर इम्प्लिमेंटेशनमध्ये आपल्याला जर खरोखर आपल्याला जर संपूर्ण भारताचं जर चित्र बदलायचं असेल तर मला वाटतं एकच गोष्ट करायला पाहिजे. NTORC जो प्रोग्राम आहे शासनानं ॲक्सेप्ट केलेले नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर, कुठलंही 25 बेडचं हॉस्पिटल, त्याच्यामध्ये 5 ICUचे बेड, 1 ICU एवढं जर असेल तर ते नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर बनवू शकतं. आता सध्याच्या परिस्थितीत कोविडमुळं देशाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या हॉस्पिटलचा डेटा शासनाकडं ऑलरेडी आहे. म्युकॉरमायकोसिसच्या वेळेस त्यांनी जेव्हा सेकंड वेव्हच्या नंतर म्युकॉरचा प्रॉब्लेम आला त्यावेळेस लिटरली त्या प्रत्येक जणाला कंपल्सरी केलं होतं की तुमच्याकडे असलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती डे टू डे बेसिसवर अपडेट करायला पाहिजे. मग असे जे हॉस्पिटल आहेत शासनाकडे ऑलरेडी डेटा आहे. त्यांनी एक जर GR काढला की 25 बेडचं हॉस्पिटल, 5 बेड ICU आणि 1 OT एवढ्या असणाऱ्या हॉस्पिटलला रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रायमरी रिक्वायरमेंट विल बी टू रजिस्टर्ड देम ॲज अ नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर. बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट आहे आपल्याकडे. या नर्सिंग होम ॲक्टमध्ये आपण जर हा छोटा बदल केला तर मला वाटतं की कंपल्सरी होऊ शकतं. आणि अशी NTORC म्हणजे मी मागच्या महिन्यातच आमची एक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये हा विषय चर्चेला गेला की NTORCच किती आहेत रजिस्टर्ड? 100ही आणखीन आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहेत. 25 बेडचे किती हॉस्पिटल आहेत महाराष्ट्रामध्ये? भरपूर आहेत. मग हे सगळे त्या ठिकाणी जर कंपल्शन केलं, त्या बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टमध्ये रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशनच्या टायमाला तुम्हाला प्रायमरीली इट इज मॅन्डेटरी दॅट यू हॅव टू गेट युअर सेल्फ रजिस्टर्ड ॲज अ नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर. तर मला वाटतं की नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आणि फेडरेशनच्या माध्यमातून हा जर एक सजेशन आपण जर शासनाला केलं तर निश्चितच त्याचा उपयोग होऊ शकतो.
आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा इश्यू असा असणार आहे की नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर झाले, पण त्या ठिकाणी हे सगळी जी प्रोसेस आता जी अनिरुद्धनी सांगितले की जवळपास 48 घंटे हे सगळं चालू असतं. म्हणजे पेशंट येतो, तो ब्रेनडेड आहे की नाही याचं सस्पिशन, त्याच्यानंतर त्याचं नोटिफिकेशन की हा सस्पेक्टेड ब्रेनडेड पेशंट आहे, त्याची पहिली अपनिया टेस्ट, त्याच्यानंतर दुसरी अपनिया टेस्ट, मधल्या काळामध्ये त्याचं काउन्सिलिंग, दुसरी अपनिया टेस्ट झाल्यानंतर तो पेशंट जर कन्सेंट दिलं तर त्याची क्रिटिकल मॅनेजमेंट, त्यानंतर हार्वेस्टिंग, रिट्रीव्हल आणि त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटेशन. रिट्रीव्हल पर्यंतच आपण बघितलं तर साधारणतः 48 घंट्याचा कालावधी आहे. या 48 घंट्यामध्ये त्या ठिकाणी सक्षम असा व्यक्ती उपलब्ध असेल का? तर आजच्या डेटमध्ये असा सक्षम मॅनपॉवर तिथं नाहीये. म्हणजे हे काम कोणी करायचं? झेडटीसीचे लोक जाऊन करणार का? काउन्सिलर जाऊन करणार का? कोण करणार? हा खूप मोठा क्वेश्चन आहे. मग याच्यासाठी काही सजेशन्स आहेत आणि मी डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये काम करतो. डीम युनिव्हर्सिटी आहे, त्यामुळे आम्हाला थोडीशी लिबर्टी आहे. UGCचं मॅन्डेट आहे, त्या मॅन्डेटचा आधार घेऊन आम्हाला कोर्सेस तयार करता येतात. तर असा एक कोर्स आम्ही तयार केलेला आहे, हेल्थ केअर सोशल सायन्स ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन. ह्या 3 गोष्टी एकत्र आणून एक प्रोफेशनल व्यक्ती आम्ही ट्रेन करणार. 3 वर्षाची ट्रेनिंग प्लस 1 वर्ष इंटर्नशिप. ह्या 3 वर्षामध्ये त्याला सोशल ॲस्पेक्ट शिकवले जाणार, काही मेडिकल ॲस्पेक्ट शिकवले जाणार, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशनच्या सगळ्या गोष्टी त्याला पूर्णपणे शिकवल्या जाणार आणि 3 वर्षानंतर 1 वर्ष तो इंटर्नशिप करेल. इंटर्नशिपच्या नंतर त्याला डिग्री दिली जाईल, BSc हेल्थ केअर सोशल सायन्स ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन. शॉर्ट फॉर्म त्याचं केलेलं आहे HST, BSc HST. हा कोर्स आम्ही आमच्याकडे डी.वाय. पाटील डीम टू बी युनिव्हर्सिटीमध्ये चालू केलेला आहे. हा असा जर कोर्स महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस याच्या माध्यमातून जर चालू केला तर मला वाटतं की आमच्याकडं, कारण फीसचे बऱ्याच जणांना जे पे करू शकतात तेच आमच्याकडे येऊ शकतात, तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब सगळ्याच मुलांना हा कोर्स जर शिकवता आला तर मला वाटतं की 3 ते 4 वर्षामध्ये आपल्याकडे असे ट्रेंड लोक बाहेर पडतील, जे की ह्या 25 बेडच्या हॉस्पिटलमध्ये आज जे PROचं काम करू ते PRO म्हणून काम करतील, त्याच वेळेस ते थोडंसं ट्रीटमेंटमध्येही सपोर्ट करतील आणि त्याच वेळेस ते ऑर्गन डोनेशनसाठी सेन्सिटाईज असतील, कमिटेड असतील आणि त्यावेळेस ह्या 25 बेडच्या हॉस्पिटलमधून आपल्याला ऑर्गन डोनर्स भेटायला लागतील. तर मला वाटतं की मी अशी विनंती करतो की फेडरेशनच्या माध्यमातून ह्या गोष्टीला तुम्ही म्हणजे आपल्याला हे स्ट्रॉंगली मांडायला पाहिजे. कोर्स पूर्ण तयार आहे, आय एम रेडी टू गिव्ह. मी ऑलरेडी माझ्या लेवलवरती जिथे जिथे जातो तिथं मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो की हा कोर्स आम्ही तयार केलेला आहे. तो कोर्स जशाला तसा पूर्ण त्याचं जे पोस्टिंग कशा असाव्यात, काय काय शिकवलं जावं, करिक्युलम काय असावं, एव्हरीथिंग इज रेडी. इट जस्ट नीड्स टू बी इम्प्लिमेंटेड. तर मला वाटतं की इम्प्लिमेंटेशनच्या लेवलवरती हे जर केलं तर NTORC हे जे कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे ते प्रॅक्टिकलमध्ये अस्तित्वात येईल. तिसरा जो एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा जो मला या व्यासपीठावर आणि या फोरममध्ये सांगावा वाटतो की या सगळ्या याच्यामध्ये आता आपण बरेच जण मेडिको आहेत, काही जण नॉन मेडिको आहेत, पण तुम्हाला एक ध्यास आहे या गोष्टीचा की आम्हाला काहीतरी हे करायचं आहे, हे बदल करायचा आहे. हे खऱ्या अर्थानं खरं काम कुणाचं आहे? या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळीचं आहे. म्हणजे कुणाचं आहे? डॉक्टरांचं हे काम आहे. आता या ठिकाणी मी इन्स्टिट्यूटचं नाव घेत नाही, परंतु एका इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही 2013-14 मध्ये सिस्टमॅटिक अप्रोच टू डेव्हलप प्रमोट ऑर्गन डोनेशन इन पब्लिक इन्स्टिट्यूट असा प्रोजेक्ट केला होता आणि एका वर्षात वी आयडेंटिफाईड 56 पेशंट, 56 पेशंट आम्ही आयडेंटिफाय केले. त्यातले 23 क्लिनिकली ब्रेनडेड होते, त्यातले 11 जण अपनिया पॉझिटिव्ह होते, त्यातले 3 जण आम्ही कन्वर्ट करू शकलो याच्यामध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये. आम्ही जेव्हा पूर्ण डेटा रेट्रोस्पेक्टिव्हली रिव्ह्यू केला की फक्त 56च पेशंट सस्पेक्टेड होते का, तर नव्हते. जवळपास 260-270 पेशंट त्या एका वर्षामध्ये सस्पेक्टेड होते,
जे की कदाचित ब्रेनडेड बनू शकले असते. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्रेनडेड कॉमन कंडिशन कधी होते, मेंदूमध्ये रक्तस्राव, ऍक्सिडेंट, ह्या दोन गोष्टी, किंवा मेंदूमधला रक्तपुरवठा बंद पडणे. पब्लिक इन्स्टिट्यूटमध्ये 260-70 पैकी 56 नोटिफाय होतात, त्यातले 3 आम्ही कन्वर्ट करू शकतो. परंतु हेच स्टॅटिस्टिक्स जेव्हा आम्ही ॲम्प्लिफाय केलं की पब्लिक इन्स्टिट्यूटमध्ये किती पब्लिक इन्स्टिट्यूट आहेत, तिथं किती पेशंट येऊ शकतात, तर फिगर्स ज्या आहेत त्या अवाक करणाऱ्या होत्या. पण अनफॉर्च्युनेटली झालं असं की ऑक्टोबर 2014 जी व्यक्ती माझ्यासोबत या प्रोजेक्टमध्ये दिलेली होती त्या व्यक्तीला 3 हॉस्पिटलमध्ये काम करा म्हणून सांगण्यात आलं, आणि त्याच्यानंतर 3 हॉस्पिटलमध्ये काम करण्यामध्ये त्या व्यक्तीनं जे काम करायचं होतं ते शेवटी रामराम ठोकला नोकरीला आणि ते कॉर्पोरेटमध्ये गेले, आणि त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट बंद पडला. तर एखादी जर चांगली गोष्ट कुठं होत असेल तर त्याचं सगळीकडे इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे, आणि ही जबाबदारी. आणि शेवटी त्याच्यामध्ये डॉक्टर रवी बापट सर त्या प्रोजेक्टचे मेन इन्चार्ज होते. रवी बापट सरांचं नाव बऱ्याच जणांना माहिती असेल, नाशिकमध्ये सर राहिलेले आहेत. MUHS नाशिकचे काही काळासाठी ते चान्सलर सुद्धा होते. सरांनी शेवटी सांगितलं की राईट डाऊन, शेवटच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की डॉक्टर्स आर बॉटल नेक इन एंटायर प्रोसेस ऑफ ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन. हा बॉटल नेक जो आहे तो डॉक्टर्स आहेत. कारण परत पहिला जो सब्जेक्ट तुम्ही घेतला, खरोखर म्हणजे हे जे ऑर्गनाईज केलेलं आहे ते खूप सिस्टमॅटिकली केलेलं आहे असं मला वाटतं. की एज्युकेशनवर पहिला घाव तुम्ही घातलेला आहे. एज्युकेशनमध्ये हे येणं गरजेचं आहे. तो विषय ऑलरेडी चर्चेला गेलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण त्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये जसं एखादं स्पेशल सेंटर म्हणून असतं, तसं मेडिकल कॉलेजमध्ये तरी एक ट्रान्सप्लांटसाठी ट्रान्सप्लांट प्रमोशन सेंटर असावं, यासाठी आपले रिकमेंडेशन जायला पाहिजेत. कारण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत या गोष्टी प्रमोट केल्या जाणार नाहीत. तिसरी महत्वाची गोष्ट, पहिल्यांदा कोण याच्यामध्ये शिकायला पाहिजे, तर आपल्याकडं सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये चांगले सर्जन्स आहेत, चांगले प्रोफेसर्स आहेत. याच्यामध्ये जर ट्रेंड मॅनपॉवर जर आपण इम्पोर्ट करू लागलो, म्हणजे अमेरिकेतून ट्रेनिंग घेऊन इकडे येणार, तो आपल्या गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये कधीही काम करणार नाही, कारण गव्हर्नमेंटची सॅलरी त्याला परवडणार नाही. त्यामुळे आपल्याकडे जे ट्रेनिंग घेऊन येतात ते सगळेजण कॉर्पोरेटचा रस्ता धरतात. आमच्यासारखे एखादे चुकून KEM मध्ये येतात आणि मग नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते, कारण पाहिजे तो सपोर्ट भेटत नाही. तर ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे, आणि याच्यासाठी प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसरच्या लेवलच्या व्यक्तीला PhD, आता NMC नवीन आलेलं आहे आणि NMC मध्ये एक नवीन कॉलम ऑलरेडी ऍड केलेला आहे, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी PhD करावं असं कंपल्शन आलेलं आहे. म्हणजे कंपल्शन नाही आणखीन ते, पण एक रिकमेंडेशन आलेलं आहे की तुम्हाला जर प्राध्यापक बनायचं असेल तर PhD करा. त्यांना मग PhD कशात करायचं, तर हा विषय आहे. आणि असा PhD प्रोग्राम कसा करावा, तयार करावा, त्याच्यासाठी मी आहे. तो PhD प्रोग्राम कसा असावा याच्याबद्दल थोडंसं कधी कधी, म्हणजे मी लहान आहे थोडंसं, मी ट्रान्सप्लांटमध्ये ट्रेनिंग घेऊन आलो, परंतु ह्या सगळ्या भानगडीमध्ये मला अद्यापपर्यंत ट्रान्सप्लांट करण्याची संधी भेटली नाही. तर हे एक दुर्दैव आहे माझं आणि त्या सगळ्या पेशंटचं. त्यामुळं मला थोडासा आवाज माझा जो वाढवायला पाहिजे तो वाढवता येत नाही. मी सल्लागार समितीमध्ये असून सुद्धा मला ह्या गोष्टी, कारण मध्यंतरी एका मीटिंगमध्ये आरोग्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेतली आणि माझा विषय मी सांगेपर्यंत चर्चा जवळपास 1 घंटा दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा झाली आणि मीटिंग संपली. माझा विषय तसाच राहिला, मी बाजूला बसून सांगत होतो की हे करा म्हणून, तर ते झालंच नाही शेवटी. तर मला वाटतं की याच्यासाठी सुद्धा आपण जर रिकमेंडेशन केलं तर ती एक महत्वाची गोष्ट होऊ शकते. आणि चौथं, याच्यामध्ये आपण असं म्हणतो की शेपटी पिळगळल्याशिवाय माकड नाचत नाही.
बरोबर आहे. मुंबईमध्ये एक मॅटर्नल मॉर्टॅलिटी हा विषय खूप गहन बनला होता. म्हणजे मातांचा मृत्यू का होतो इमिजिएट आफ्टर पोस्टपार्टम पिरियड, म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर. तर त्याच्यामध्ये डॉक्टर डावर म्हणून मॅडम आहेत, त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांनी ठरवलं की मी प्रत्येक केसचं ऑडिट करणार. प्रत्येक केस, जी जी माता मरण पावते त्या प्रत्येक केसचं पूर्ण ऑडिट केलं जाणार. ऑडिट कुठपासून, ती पहिल्या क्लिनिकला कधी गेली, कुठल्या क्लिनिकला गेली, त्या हॉस्पिटलच्या त्या क्लिनिकच्या डॉक्टरला सुद्धा तिथे यावं लागेल. आणि एफ साऊथमध्ये आपली ती मीटिंग व्हायची, आम्हाला बऱ्याच वेळेस जावं लागायचं, अजूनही होते. तर त्या मीटिंगमध्ये म्हणजे लोक घाबरलेले असायचे. काय असतं की अकाउंटेबल जर केलं ना कुणाला, तर मग त्यांना कळतं त्याच्यातलं महत्व. आणि मॅडम रागवायच्या नाही, अजिबात रागवायच्या नाही, बसलेल्या असायच्या आणि बोलायचे की मग तू काय करायला पाहिजे होतं, तू आल्या आल्या तू हा पेशंट गायनेकॉलॉजिस्टकडे का रेफर नाही केला, तुला नॉलेज आहे का तेवढं. ह्या जेव्हा गोष्टी झाल्या ना, हळूहळू फरक पडायला लागला. आणि मला असं वाटतं की सिमिलर टाईपचं ऑडिट हे या क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे. ऑडिट कसं, दोनच कॅटेगरी पकडून धरूयात, एक हेड इंजुरी आणि दुसरं इंट्रासेरेब्रल ब्लीड. या दोन कॅटेगरीनं जे जे पेशंट मरण पावतात त्या पेशंटचं मंथली ऑडिट करायला केलं गेलं पाहिजे, की तो कधी पोहोचला, त्याच्यामध्ये सीटी स्कॅनमध्ये काय फाइंडिंग्स होत्या. हे आम्ही केलेलं आहे, एक स्टडी केलेली आहे याच्यावरती. आणि सीटी स्कॅनमध्ये काही आपण पॅरामीटर बघू शकतो की हा पेशंट ब्रेन डेड होऊ शकतो. स्पेनचे एक्सपर्ट भारतामध्ये आले होते आणि 2011 मध्ये त्यांच्यासोबत जी चर्चा झाली तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे सिंपल डिजिटल अलर्टनेस सिस्टीम ही सिस्टीम आहे. म्हणजे एखादा पेशंट कोमामध्ये जात असेल तर तो जात असतानाच त्या पेशंटची इन्फॉर्मेशन डिजिटली सगळ्या तिकडे ऑर्गन प्रोक्युअरमेंट नेटवर्क असा शब्द वापरला जातो, ओपीएन. ह्या ओपीएन मध्ये एक्सपर्ट ॲनेस्थेटिस्ट असतात, इंटेन्सिव्हिस्ट असतात, न्यूरोलॉजिस्ट असतात, न्यूरोसर्जन असतात. ते सगळे त्या पेशंटची पुढे काळजी घेतात. तर मोमेंट ग्लॉस्गो कोमा स्केल, आता हे ग्लॉस्गो कोमा स्केलचंही मध्यंतरी कुणीतरी म्हणलं की ही पट्टी आहे का, ही विकत भेटते का, तर तशी ही पट्टी नाहीये. हे क्लिनिशियननं तपासून तपासतात आणि ग्लॉस्गो कोमा स्केल एंट्री करतात. हा ग्लॉस्गो कोमा स्केल स्पेनमध्ये 8/15 असं झालं की ऑटोमॅटिकली त्याचा अलर्ट ह्या सगळ्या सिस्टीमला जातो, सगळी सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि त्या पेशंटचं पूर्ण तेव्हापासून मॅनेजमेंट जे आहे ते पूर्ण व्यवस्थितपणे केलं जातं. तो पोटेन्शियल डोनर बनू शकतो का, त्याच्यामध्ये आणखी काय करायला पाहिजे, वेगळे काही प्रॉब्लेम आहेत का, हे सगळं जेव्हा बघितलं जातं तेव्हा तो पेशंट जेव्हा ब्रेनडेड बनतो तेव्हा इमिजिएटली तो स्टेबलही असतो, चांगल्या कंडिशनमध्ये असतो, त्याचे ऑर्गन्स चांगले असतात आणि मग ट्रान्सप्लांटेशन त्याच्यापासून जे रिट्रिव्हल करून ऑर्गन्स मिळतात तेही चांगल्या क्वालिटीचे भेटतात आणि मग ते ऑर्गन्स वापरले जातात. आपल्याकडे अशा पद्धतीची अलर्टनेस सिस्टीम अद्यापपर्यंत नाहीये. परत पुन्हा वी कॅन गो बॅक टू जसं आपलं कोविडच्या काळामध्ये जे सॉफ्टवेअर विकसित झालं होतं, सगळी इन्फॉर्मेशन शासनाकडे जात होती, तशा टाईपचं जर काही विकसित करता आलं तर निश्चित ते सुद्धा आपल्याला खूप मोठ्या उपयोगाचं राहू शकतं. तर मला वाटतं की भरपूर मी कायद्याबद्दल जास्त बोललेलो नाही, पण इम्प्लिमेंटेशन, कारण कायदा परिपूर्ण आहे, जेवढा आहे तेवढा सफिशियंट आहे. जसं यात एक ग्रीन कॅरिडॉर बद्दल थोडीशी चर्चा जी झाली तर त्याच्यामध्ये ग्रीन कॅरिडॉर खरोखरच किती जणांना गरजेचं आहे. म्हणजे कधीतरी असं वाटतं की विनाकारण आपण पोलीस यंत्रणांना त्रास द्यायचा का, म्हणजे कुठून तरी लिव्हर फक्त घेऊन जायचंय त्याच्यासाठी सुद्धा ग्रीन कॅरिडॉर लावायचा का. म्हणजे प्रॉब्लेम कसा होतो की आपल्याला कन्सेप्ट पूर्ण माहिती नसतो. ग्रीन कॅरिडॉर हा कन्सेप्ट हृदयासाठी गरजेचा आहे. त्याचं रिझन असं आहे की हृदय एका ठिकाणी येऊन काढलं की ते 4 तासामध्ये रेसिपियंटच्या शरीरामध्ये लागलं गेलं पाहिजे. तिथं मिनिटाचा खेळ आहे. परंतु लिव्हरच्या बाबतीत 12 तास आहेत, किडनीच्या बाबतीत 24 तास आहेत.
मग थोडंसं जर असं जर कायद्यामध्ये म्हणजे जे काही परिपत्रक आपण काढण्याचा विचार करतोय त्याच्यामध्ये ऑर्गन वाईज जिथं हार्ट रिट्रीवलच होणार नाहीये तिथं काय गरज आहे. होतं काय बऱ्याच वेळेस की एखादा कायदा म्हणून बनवला ना की मग त्याच्यामध्ये यंत्रणेला त्रासही दिला जातो आणि मग ते बऱ्याच वेळेस त्रासदायक होतं, त्याच्यातून नॉन कॉपरेशन तयार होतं. तर त्यामुळं हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा. पर्टिक्युलरली ग्रीन कॅरिडॉरच्या बाबतीत कुठलं ऑर्गन आपण रिट्रीव्ह करतोय त्याच्या अनुसार ग्रीन कॅरिडॉर हवाय की नाही हे डिसाईड करावं आणि मग त्याच्यानुसार ते ग्रीन कॅरिडॉर करायचा की नाही आणि मग इम्प्लिमेंटेशन तर ते खूप छान पद्धतीने करतात. म्हणजे मी खरोखर ॲप्रिशिएट करतो. मला जे 2-3 अनुभव जे चेन्नईमध्ये पहिला ग्रीन कॅरिडॉरचा अनुभव मला 2006-7 मध्ये मिळाला होता आणि पायलट व्हेकल आमच्या समोर, आम्ही पाठीमागे गर्दीतून रस्ता काढत आम्ही जात होतो. औरंगाबादला आम्हाला औरंगाबादच्या MGM हॉस्पिटलमधून चिकलठाण्यापर्यंत ती व्यवस्था आमच्यासाठी केली गेली होती. तर चांगले अनुभव येतात. ऐकायला विचार करायला सगळं चांगलं वाटतं, पण इम्प्लिमेंटेशनचा विचार करताना किंवा कधीतरी हा विचार एक समोर येतो की यंत्रणेला आपण विनाकारण त्रास द्यावा का, तर त्याचाही विचार व्हावा. मला वाटतं की इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीनं एवढे सजेशन्स सफिशियंट आहेत. एक 2 मिनिटं एक्स्ट्रा घेईन. पुढचे जे काही सूचना जे काही शासनाकडे जात आहेत त्याच्यामध्ये तुमचं सुद्धा कम्युनिटीचं पार्टिसिपेशन हवं असतं. काही मुद्दे मी माझ्या अंगातनं मांडायचा विचार केला, सक्सेसफुली मांडतो आहे, जिथे जिथं पोचायचा प्रयत्न करतोय. त्रास मात्र देतो ते यांना म्हणजे बसलेत ना टोपी घातलेले त्यांना. काय होतं की शेवटी वय सुद्धा बोलतो, अनुभवही सुद्धा बोलतो. तर विषय असा आहे की मुंबईमध्ये माझे वडील जेव्हा गेले, मी राहतो मुलुंडला, नेत्रदानाचा स्टॅम्प BMCच्या DC वरती आला. नाशिकमध्ये काय येत नाही, ठाण्यात काय येत नाही, पुण्यात काय येत नाही. नंबर 1 सोडून द्या विषय. दुसरा किडा घ्या डोक्यात. नाशिकमध्ये MPSCचे क्लासेस किती चालतात, मुलं एक्झामला अपियर होतात किती परीक्षेला बसतात, किती सिलेक्ट होतात, काय देऊन तो विषय वेगळा, किती अपियर होतात, किती अभ्यास करतात. ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्टचे 4 प्रश्न MPSCच्या पॅटर्नला टाकले तर काय शासनाच्या झोळीत दोंडा पडतो. UPSCच्या पॅटर्नमध्ये टाकलं तर काय फरक पडतो. मोदी के बाद योगी है, डालो ना. मग MPSCच्या लोकांपर्यंत कदाचित तुमचं वजन पाहिजे. हे दान, ही तर भीक मागतोय मी की ही मला मदत पाहिजे म्हणजे त्या कोऑर्डिनेशनमध्ये, कारण की एकट्याची ताकद पोचत नाही तिथे. LICची पॉलिसी त्रयस्थ पद्धतीने थर्ड पार्टी LIC पैसे देतं, म्हणजे इन्शुरन्स देतं. करेक्ट. जे डोनर झाले त्यांच्या सुद्धा फॅमिलीनं LIC किंवा मेडिक्लेम पैसे देतं. बरोबर. जीवन के साथ भी जीवन के बाद भी ट्रेनवर पण लिहिलंय. कन्सिव्ह झालं की LICचा एजंट घरी येतो, पॉलिसी काढा. बरोबर. कशाला पाहिजे अवेअरनेस, पोचल ना प्रत्येकाच्या घरोघरी. 5% LICने फक्त बोनस एक्स्ट्रा द्यावा का. 98% कार्डियक डेथ आहे, 2% फक्त ब्रेन डेथ आहे. LICचा फायदा आहे, 2% फक्त प्रमोशनल आहे ऑर्गन डोनेशनसाठी. इट इज अ कलेक्टिव्ह बार्गेनिंग फॉर अ फायनान्स फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी. हे दिल्लीपर्यंत कोणी पोचवायचं. अनिरुद्धला डायबिटीस पण आहे, स्पॉन्डिलायसिस पण आहे. येस, ही मदत पाहिजे. बालभारती, नेत्रदान येतंय, अवयवदान काय येत नाही. सेक्स एज्युकेशन टाकतायत. विचारू दे ना मुलांना. मुलं विचारतात ना कुतलाने, लहानपणी मी आईच्या पोटात होतो म्हणजे नक्की कुठे होतो. प्रत्येकाने विचारले, आम्हाला विचारलेलं आहे. बरोबर आहे. मग ते सिलेबसमध्ये काय येत नाही. तुमच्या मुलाने जर का दुसऱ्याच्या मुलाला पेन्सिल दिली आणि घरी येऊन सांगितलं बाबा माझी पेन्सिल त्याच्याकडे राहिली आहे, तुमची रिॲक्शन काय असते. तुम्ही आणून देता. तीच चूक जर का त्याने पुन्हा आठवड्याने केलं, बाबा माझं पेन पण मी त्याला दिलंय, माझं पेन नाही आहे, पुन्हा बाबा काय करतो, दुसरं पेन आणून देतो. मूल आहे शेवटी ते. तिसऱ्यांदा त्याने तेच केलं तर बाप काय म्हणतो, पुन्हा देणार
लहानपणापासून आपलं गोष्ट दुसऱ्याला देऊ नका कोण शिकवतं? आईबापच तर शिकवतो. आईबापा जन्मतात आहे म्हणजे भाग्यविधाता नाही, हे कुठून बदलायचं? एथिक्स, बिहेवियरल ॲटिट्यूड, प्रत्येक ठिकाणी एटिकेट्स वापरायचं कसे? हॉटेल एटिकेट्स माहिती आहेत तुम्हाला? कसं खायचं, चमचा कसा ठेवायचा आहे, हे एटिकेट्स कोण शिकवणार? नाशिकमधनं प्रमोशन येण्यासाठी पुण्यामधनं येते, नाशिकमध्ये काय धाड भरली आहे? नाशिकमध्ये सुद्धा कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ना, IMA आहे ना, का 1-1.5 तासाचं फक्त बिस्किटाचं आणि चहाचं सेशन घेऊ शकत नाही विथ असोसिएशन विथ IMA? ओनली ऑन 3 टॉपिक्स: मेंटेनन्स ऑफ द ऑर्गन, आयडेंटिफिकेशन ऑफ द ऑर्गन अँड द ऑर्गन डोनेशन. या सब्जेक्टवरती अपोलो झालं, राजबहादूर झालं, असे खूपसे हॉस्पिटल्स आहेत. का सेशन घेऊ शकत नाहीत? काय कमी आहे? 1.5 तास बसायला हॉल नाही आहे, लायसन आपण घेतो. ॲक्टिव्हिटी सिंहस्थ इथे होतं, रामकुंड एवढं मोठं आहे, बाकी काय तिथं? नाशकात भरपूर काही आहे, पण ही ॲक्टिव्हिटी होत का नाही आहे? प्रमोशन का नाही आहे? तुझं आहे तुझ्यापाशी, पुढं का सरकत नाही? काय कमी आहे? त्याचा पहिल्यांदा तर शोध घ्या. कोणी करायचंच नाही, फक्त डॉक्टरांनीच करायचं, पोलिसांनीच करायचं. पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा डॉक्टर आहेत, इफ आय एम करेक्ट. ते सुद्धा बघतात की GC मागताना लोक कशासाठी मागतात. डिफेन्स हॉस्पिटल एक किडनी मिळतीये, 12 तास पोलीस हॉस्पिटलच्या खाली, आणि घालतोय आम्ही त्यांना सँडविच खायला. सँडविच संपलं, मॅगी बिघडू त्यात पोटं त्यांची एका किडनीसाठी. सरांनी सांगितलं किडनी शरीराच्या बाहेर 6-7 तासाच्या वरती राहू शकते. वाय टू प्रेशराइज अननेसेसरी द मॅनपॉवर ऑफ पोलीस? वाय? हार्टला 3 तासामध्ये ब्लड फ्लो सुरू व्हायला लागतो, म्हणून तिथे ग्रीन कॉरिडॉर लागतो. इथे पोलिसांचा अंत बघण्यात काही अर्थ नसतो. वरिष्ठ आहेत, कोणतरी करतंय, काहीतरी चालतंय म्हणून ते नको. पण ज्या वाजवी गोष्टी आहेत, जर का केल्या नाही तर सरांनी सांगितलेला मुद्दा अगदी करेक्ट आहे. अपोज व्हायला सुरुवात होते, असहकार्याची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. शासनाच्या याच्यामध्ये GR मध्ये खूपशा गोष्टींचा बदल अपेक्षित आहे. आरोग्य मित्र तुम्ही ऐकलंय? रेल्वे आहेत ना मित्र भरपूर. अवयव ऑर्गनचे कुठे आहेत डोनेशनचे? रेल्वेचे पोलीस वेगळे, महाराष्ट्र पोलीस वेगळे. तिथे सेशन कोण घेणार? पोलीस अकॅडमी नाशिकमध्ये आहे, ZTCC आहे, रोटोनोटो सुद्धा अपेक्स ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया आहे. ते एक सर्टिफिकेट कोर्स 3 तासाचा कोर्स का घेऊ शकत नाहीत? व्हॉट इज अ ब्रेनस्टेम डेथ? MPSCच्या पॅटर्नमध्ये टाकलं तर ऑटोमॅटिकली ती गोष्ट पोलिसांपर्यंतही पोचेल. या ज्या काही आहेत गोष्टी 4-5 सांगायला गेलो तर रात्र कमी पडेल. 18 वर्षाचा अनुभव आहे माझा. ते सांगून सांगून ते बिचारे ऐकतात, हरतात आणि म्हणतात अनिरुद्ध थांब. मी थांबतो इथे, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आपण सगळं केलं सर, पण काय माहिती आहे का, जो ऑर्गन डोनेट करून जातो तो नसतो. त्याच्यानंतर जे रिलेटिव्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी आपण GR मध्ये करायला पाहिजे की बाबा ती वन्स ही हॅज डिक्लेअर्ड इट इज द प्रॉपर्टी ऑफ स्टेट, तर त्याच्यामध्ये तुम्ही रिलेटिव्सना आपण कन्व्हिन्स करणं, हा जो ऑब्स्टॅकल ठेवला आहे तो प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि सरांनी स्पेनबद्दल जे सांगितलं, तिथे प्रत्येक ॲक्सिडेंटल डेथ जी आहे इट इज अ प्रॉपर्टी ऑफ स्टेट इफ आय एम नॉट मिस्टेकन. इथे आपल्याकडे हा कन्सेप्ट नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे सगळं करायला त्या कायद्यामध्ये कुठेतरी या 2 गोष्टी ॲड करता येतात का बघायला हव्यात. की एका माणसाने समजा डोनेट केलं, इतर लोकांना कोणी येऊन सांगू शकेल, तर मग रिलेटिव्सचं त्याच्यामध्ये रोल नसावा. आणि ॲक्सिडेंटल डेथमध्ये जर इफ द स्टेट इज लुकिंग आफ्टर द बॉडी, म्हणजे द ट्रीटमेंट ऑफ द पेशंट, त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं तसं त्या पद्धतीने त्याच्यावर संपूर्ण हक्क शरीरावरती. आणि तिसरं आणखीन महत्त्वाचं, याच्यामध्ये कॉर्पोरेटचा जो रोल आत्ता मी बघतोय, अनिरुद्ध इज तसं पब्लिक हॉस्पिटल्समध्ये गरिबांकरता सुद्धा केलं जावं. जर डोनेशन सगळीकडनं येत असतील तर ते ऑर्गन सगळ्यांपर्यंत पोचले पाहिजेत. ज्युपिटरचा खर्च किती आहे तुम्हाला माहिती आहे, तो प्रत्येकजण अफोर्ड करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये सरकारने तरी मदत करावी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये हे सर्व नीट करण्यात यावं, नाही तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही. थँक्यू. बोलणार आहे मॅम की पुढच्या सेशन तुमचंच आहे मॅडम? काही या विषयावर काही बोलायचंय का भाटे एक मॅडम? मिनिट. मॅडम सर आता देशपांडे सर इकडे
सर माझं म्हणणं असं आहे किरण कुमार सरांना, सर आम्ही खूप वेळा पोलिसांशी बोलतो, आमचं बऱ्याच वेळा काम चालू असतं आणि तरीसुद्धा होतं काही, आज ऑर्गन डोनेशन झालं की आज त्या डिपार्टमेंटला त्या पर्टिक्युलर पोलीस स्टेशनला कळालं, 2 महिन्यात 3 महिन्यात बदली होते, साहेब बदलतात आणि गोंधळ होतो. मी फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही अवेलेबल करून देऊ, आमच्या झेटीच्या माध्यमातून आम्ही अवेलेबल करून देऊ, असे बॅनर आम्ही बनवून देऊ, पण तुमच्या पोलीस स्टेशनला दर्शनी भागात ते लावले गेले पाहिजे जेणेकरून तुमच्या पोलीस स्टेशनचं पण प्रबोधन होईल. पण त्यासाठी परमिशन मिळत नाही. मी 2दा-3दा प्रयत्न केला आणि मला दुर्दैव नाशिकमध्ये परमिशन मिळाली नाही. तर आज या माध्यमातून तुमच्याकडे विनंती करतो की अशी परमिशन द्या. बॅनरची व्यवस्था आम्ही करू, काही फेडरेशन, काही झेडटीसीची, काही आमचं हॉस्पिटल आम्ही करू, पण ते दर्शनी भागात लावले गेले, नुसते लावले म्हणून लावले असं नको, जेणेकरून हे प्रबोधन होईल. आणि मग प्रत्येक वेळेला काय येते ऑर्गन डोनेशन, कसली एनओसी, मग ते तुमचा तुम्ही ऑर्गन नंतर काढा ना, आधी PM होऊन जाऊ द्या ना, हे जे पोलिसांचे प्रश्न येतात ॲटलिस्ट ते शब्द वाचून काहीतरी त्यात बदल होईल. सर संजय, प्रश्न विचारला त्यांना एक्स्ट्रीमली सॉरी, उत्तर मी देत नाही आहे, पण एक सुचवतो आहे. याच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट शासनाकडे पोचवली, ती म्हणजे अशी, जसं एखादा कुठल्याही इन्स्पेक्टरांनी त्यांनी चार्ज घेतला त्या पोलीस स्टेशनचा ट्रान्सफर झाल्यानंतर, तिथे ना एक इंडक्शन म्हणून एक प्रकार असतो. त्यांनी जवळची बँक, सेंट्रल बँक, जेल असलेले कैद्यांची नोंदी, शाळा वगैरे तसं घेतात. तर त्या याच्यामध्ये का बरं एखादं ट्रान्सप्लांट सेंटर ॲड करू नये, की बाबा जिथे ही ॲक्टिव्हिटी चालते, की तिकडनं जर का माझ्या स्टाफकडे जर का पत्र आलं, मी कुठे बाहेर कधी असलो तर माझ्या इकडच्या स्टाफने काय मदत केली पाहिजे, या बाबतीमध्ये इंडक्शन टू पोलीस साठी एक विषय त्याच्यामध्ये टाकावा म्हणून चर्चा चालू आहे. सर आता जे आपण सांगितलं बॅनर्स लावायचे त्याच्याविषयी, तर हा म्हणजे तसा विषय खूपच छोटा आहे. म्हणजे बॅनर्स लावणं फक्त 100%ला काहीच हरकत नाही आहे. इव्हन आयुक्त साहेबांचं देखील याच्याविषयी खूप म्हणजे सकारात्मक मत आहे आणि त्यांनी स्पेसिफिकली त्यामुळे मला इथे यायला सांगितलं होतं. याच्या पुढचं मी आणखी एक टप्पा सांगेल. आपण बॅनर तर लावाच, पण एक दिवसाचा वर्कशॉप असेल किंवा एक छोटासा जे काही सेशन असेल, काही तुमच्याकडे पॉम्पलेट्स असतील, जे काय असेल ते एक्झॅक्टली, म्हणजे जे तुमच्याकडे जे आहे ऑर्गन डोनेशन काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, काय काय होऊ शकतं, तर एक वर्कशॉप आपण पोलिसांसाठी पोलीस स्टेशन वाईज किंवा असं नक्की ऑर्गनाईज करू. म्हणजे चव्हाण साहेब, आम्ही पोलिसांसाठी व्याख्यान घ्यायला तयार आहोत, मटेरियल द्यायला तयार आहोत. फक्त तुमची वेळ आणि ते ठरवा आणि आम्ही सांगा, आम्ही करायला तयार आहेत. दुसरा माझा प्रश्न, मी थोडा जवाहर सरांशी मी सहमत नाही आहे ग्रीन कॉरिडॉरबद्दल. का आपण हे, कारण ग्रीन कॉरिडॉर ही कल्पना आपण चालूच ठेवली पाहिजे आणि त्याच्यावर अशी शिथिलता करून चालणार नाही. ती शिथिलता आपण केली का ह्या ऑर्गनला इतका वेळ लागतो, त्या ऑर्गन तितका वेळ लागतो, तर मला वाटतं त्या बाबतीत आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. आणि पोलीस सकारात्मक आहे म्हणून त्यांना त्रास होतो असं काही नाही आहे, पण ती गोष्ट, कारण एकदा कदा असं त्याच्यामध्ये चर्चा झाली की ह्या आवायला तेवढा वेळ, त्या आवायला तेवढा, फक्त हां आणि मग फक्त हृदयालाच फक्त ग्रीन कॉरिडॉर असं काही होता कामा नये. तर याच्याबद्दल आपल्या मते एक वाक्यता पाहिजे. तर आम्ही तर प्रत्येकाचे सांगतो ग्रीन कॉरिडॉर किती महत्त्वाचं आहे, कारण मग त्या एक वाक्यता नसेल तर पोलीस संभ्रात होतील आणि मग त्या ग्रीन कॉरिडॉरला शब्दालाही अर्थ राहणार नाही आणि त्याची उपयुक्तता संपून जाईल. म्हणून ग्रीन कॉरिडॉर ही गोष्ट आवश्यकच आहे. मग त्याला 12 तास लागो का 4 तास लागो, कारण एक तर ऑर्गन काढायला 48 तास लागतात आणि त्यानंतर परत तुम्ही जर अगदी आरामशीर 12 तासात जर ऑर्गन पोहोचवणार असाल तर मला वाटतं ती काही योग्य नाही असं मला वाटतं. तर मी थोडं तुमच्यामध्ये सकारात्मक राहा असे माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला आम्ही तुमचं ऑर्गन ट्रान्सप्लांट करायला मी माझ्या ऋषिक हॉस्पिटलमध्ये पुढच्या महिन्यातच बोलवतो, तुम्ही या आलं तर लगेच या. थँक्यू. मला थोडंसं तो मुद्दा जो आहे ना तो हे करायचा होता. स्पेनमध्ये ऑप्ट आउट नावाची सिस्टीम आहे. म्हणजे आपल्याकडे जसं विचारलं जातं तिकडं गृहीत धरलं जातं की प्रत्येक जण ऑर्गन डोनर आहे. पण आपल्याकडे प्रॉब्लेम कसा आहे की म्हणजे ही सिस्टीम का लावली जात नाही किंवा का आपण कन्सिडर करत नाही, तर याच्यामध्ये थोडंसं रिझन असं आहे की मी माझी एक स्टोरी सांगेल की कोचीला मला जावं लागलं होतं. एक कॉल आला की एक ऑर्गन डोनर आहे, ब्रेंडेड आहे, आणि मग आम्ही चेन्नईवरून आम्ही तिथपर्यंत गेलो, कोचीला गेलो. लॉंग बॅक 2007ची गोष्ट आहे. आणि तिथं गेल्यानंतर बघितलं तर पेशंटची अपनिया टेस्ट झालेली नव्हती, काहीच झालेलं नाही. आणि पेशंट वॉज म्हणजे टेकिंग रेस्पिरेशन ऑन हिज ओन.
म्हणजे apnea टेस्ट झालेली नव्हती. आणि मग आम्ही डिटेलमध्ये इन्क्वायरी करायला सुरुवात केली, तर मग कळालं असं की पेशंट इज फिमेल आणि घरच्यांचं असं म्हणणं होतं की हिला खर्चावरती खूप जास्त पैसा लागेल आणि मग त्याच्याऐवजी मग बेटर आहे ऑर्गन देऊन टाका, डिक्लेअर करा. तर आपल्याकडे असे गंभीर मुद्दे खूप आहेत. म्हणजे ऑप्ट आउट जर आपण नाही केलं, म्हणजे ऑप्ट आउट जर आपण ॲडॉप्ट केलं आणि गृहीत धरलं की प्रत्येकजणच डोनर आहे, तर त्याचे वेगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळं मला असं वाटतं की सध्याचा कायदा जेवढा आहे ना तेवढा इम्प्लिमेंट जर केला, मी सिम्पल स्टॅटिस्टिक्स जे सांगितलं एका हॉस्पिटलचं, ते जर सगळीकडे जर झालं तर गरज नाही आहे. कायदा सध्या आहे तेवढा आपल्यासाठी सफिशियंट आहे. NTORC जर स्ट्रेंथन झाले तरीसुद्धा आपल्याकडे ऑर्गन्सची कमतरता भासणार नाही. तर हां, दॅट इज ओके. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ह्या प्रमोशनल आहेत. ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन, जेव्हा इम्प्लिमेंटेशन करायचं आहे तर ते कसं करायचं त्याच्यामधल्या गोष्टी आहेत. तिथे ऑप्ट आउट मला वाटतं की आपण वी आर नॉट येट रेडी फॉर दॅट. म्हणजे तितकं आपलं गेलेलं नाही किंवा तशी गरजही नाही. आपल्याकडे इम्प्लिमेंट जर केला आहे तो एक्झिस्टिंग ॲक्ट, तर आपल्याकडे सफिशियंट ऑर्गन्स भेटतील. लोक समजून घ्यायलाच तयार नसतात. समजतात कोण माहिती आहे? लेबर क्लासमधली लोक. आणि जे समजत नाहीत ना ते आपल्या समप्रमाणे टाय घातलेली लोक. त्यांची मावशी तेव्हा आठवते त्यांना, नाही माझ्या आईने कधी मावशीने, अरे मावशीने तुला कधी 10 रुपयाची चड्डी नाही घेतली, तुला आता मावशी आठवते. एक जण असं असतो, जे काय करायचं ते लवकर करा, माझं उद्या फ्लाईट आहे, DC म्हणा तुम्ही ईमेल करा. ICUच्या बाहेर 2 जण. पण ह्याच्यात बदल करायचं म्हटलं तर खूपसे मुद्दे आहेत. सपोर्ट पाहिजे फेडरेशनचा आणि इतर ऑर्गनायझेशनचा, बाकीच्यांचा, की तुम्ही लोकांनी यांना पहिल्यांदी पुटअप करा की हे असं पाहिजे. एकदा का ते वेटेज वाढलं ना तर ते वेटेज रोटोपर्यंत पोचेल, रोटो पुढे अपील करेल. बदल करायचं म्हटलं, लेजिस्लेटिव्ह चेंज इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. त्याला पार्लमेंटमध्ये बसून चिकार आपल्याला काथ्याकूट करायला लागेल. अजून 20 वर्ष जातील. माझ्याकडे तेवढा वेळ नाही भाऊ. माझं उद्या तर रात्रीचं सांगता येत नाही कुठे असेल. फक्त एकच आहे, या ऍक्टनुसार सर, या ऍक्टनुसार हे फक्त एकमेव सेक्टर असं आहे की काही वरती खालती करता येत. इट्स कम्प्लिटली डिपेंड्स ऑन वन डेथ. सो इट इज अंडर डेव्हलप्ड. डेव्हलप सिच्युएशन अमेरिकेप्रमाणे आली गेलं कडे. अजूनही आपल्याला भरपूरशाच्या सुधारणा आणायच्या आहेत. हे बघा, सरळ साधी गोष्ट आहे. 500 रुपयाची नोट बंदी केली. तुम्हाला विचारायला आले होते काका घरी? तुमचं आधार आणि तुमचं पॅन लिंक केलं, काका आले होते घरी विचारायला? नाही. मग लिव्हिंग सर्टिफिकेटवरती अनिरुद्ध कृष्णाजी कुलकर्णी उषा हे आईचं नाव यायला किती वर्ष लागली? आज ज्या मुलींचं वय 40-45 क्रॉस केलंय, त्यांची लग्न झालेली आहे, त्यांची आई जर का डोनर असेल तर आई डिक्लेअर करणं कठीण आहे इन दिस ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट. तुम्हाला DNA करावी लागते का? ते तिचं राशनिंगमध्ये नाव काढलं जातं. तिच्या लिव्हिंगवरती तिचं नाव नसतं. प्रत्येक डोनरचं, खेड्यातल्या स्त्रीचं प्रत्येकाचं पासपोर्ट असणं गरजेचं नाही. एव्हरीथिंग मे फेक, ओनली HLA आणि DNA. कुठं राहिला कायदा तुमचा? कुठं बदल करणार? HLAची टेस्टची कॉस्ट किती? 45,000. DNAची किती? 35,000. सामान्याकडे आहेत? ऍक्ट हा सामान्याकडे बघून केलाय का तुमचा टॅक्स बघून केलाय? कोणी कोणाला द्यायचं? बदलायचं कोणी? तुम्ही बी घडले ना, आम्ही बी घडलो. फार आवश्यकता आहे की जी काही लोक सिनियर आहेत, तुमचे जे ब्रेन्स आहेत, जी ताकद आहे ती पाहिजे. जोपर्यंत तुमच्याकडनं काही लोक DHS DMER पर्यंत पोहोचणार नाहीत. हे बघ, याच्यामध्ये आमचा स्वार्थ आहे. पुढची जी पिढी आहे ना, 77च्या पुढची, फार धोक्यात आहे. कोविडचं वॅक्सिन घेतलं, आज हार्ट पेशंट आहे, हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे. शिपायाचा मुलगा आहे, काय करतो? पैसा नाही, कुठून आणणार? विवंचना भरपूर आहेत. पैसे हा भाग वेगळा आहे. देणगीदार मिळतील, ऑर्गन सगळ्या बँका आहेत.
हार्टची बँक नाही आहे, लिव्हरची बँक नाही आहे, किडनीची बँक नाही आहे, स्किनची आहे, कॉर्नियाची आहे, या सॉलिड ऑर्गनची नाही आहे. एका शरीरामधनं काढून तुम्हाला द्यायच्या आहेत. बदल हा गरजेचाच आहे. कुठंतरी तुम्हाला एक तर सेन्सटायझेशनमध्ये उतरावं लागेल, म्हणजे ट्रेनिंग भाग आला. एक डॉक्युमेंटरी नाही आहे की जिथे तुम्ही ट्रेनिंग मटेरियल बनवाल. सगळ्याच्या डॉक्युमेंटरीज आहेत, डॉक्युमेंटेशन डिपार्टमेंट्स आहेत. ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्टचं डॉक्युमेंटेशन सेंटर अख्ख्या मुंबईत नाही, महाराष्ट्रात पण नाही आहे, दिल्लीत पण नाही आहे. पहिलं ट्रान्सप्लांट सक्सेसफुल होऊन झाली तरी किती वर्ष? बदलायचं ते कुणी? तुम्ही आम्ही जर का प्रेशर केलं तरच या गोष्टी बदलतील. याचा अर्थ वी हॅव टू बी इन अ प्रेशर ग्रुप. द प्रेशर ग्रुप, दिस इज द सोशल सायन्स. आणि म्हणूनच ट्रस्ट निर्माण होते की जी तुमची आहे. तुम्ही जोपर्यंत प्रेशर ग्रुप तुमचा स्वतःचा तयार करणार नाही तोपर्यंत हे बदलणार नाही. गुड आफ्टरनून सर. एक माझा छोटा क्वेश्चन होता. मी डॉक्टर सार्थक पाटील. जवादी सरांनी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं की अलार्मिंग सिस्टीम ही प्रत्येक हॉस्पिटलला पाहिजे, फक्त न्यूरोला नाही. आणि आत्ता अनिरुद्ध सरांनी सांगितलं की हे गरीबापर्यंत पोचायला पाहिजे असेल तर हे आपल्याला प्रत्येक हॉस्पिटलला अटॅच करावं लागेल, जसं आपण कोविडमध्ये केलं की सगळा डाटा फ्रॉम बॉटम तो अपडेट होत होता. तर आणि तरच ते पॉसिबल होईल. दुसरा एक क्वेश्चन मला अनिरुद्ध सरांना विचारायचं आहे की मगाशी तुम्ही सुरुवातीला सांगितलेत नॅचरल, इन शॉर्ट नॅचरल आणि अननॅचरल डेथ जिथं पोलिसांचा पार्ट येतो. तर अशा प्रत्येक ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या वेळेला तुम्ही NOC, पोलीस इन्व्हेस्टिगेशन, PM या गोष्टी डॉक्युमेंटेशनसाठी म्हणून घेताच का, दो इट इज नॅचरल डेथ? मग जर परत पेशंटनी असा रिकॉल केला, ह्या LICच्या पॉलिसी होत्या किंवा मगाशी सरांनी सांगितलं की 6 months नंतर ते परत येतात, त्यावेळेला आपल्याकडचं डॉक्युमेंटेशन काय आहे? त्याला लिगल कुठलाही सपोर्ट असा नाही आहे, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड कोणता प्रॉब्लेम याची शक्यता नाही. इट मीन्स नॅचरल डेथ आहे, कन्सर्न झाल्यानंतर ह्या विषयाला प्रॉब्लेम येणार नाही. माझ्या मुलाला सोडलं नाही, पाण्याची बाटली सोडली नाही, बिलकुल देणार नाही. बापाने काय करायचं? स्पाउसल कन्सेंट सुपरसीड वापरायला वाजलं. जर का ती तिथं नसेल, कुठे बाहेर असेल, इलेक्ट्रॉनिकली तुम्ही कन्सेंट घ्या. दिस इज मॅन्डेटरी. मित्र नाही देऊ शकत, फक्त लिगल एअर्स जे हॉस्पिटलमध्ये प्रिमायसेसमध्ये अवेलेबल आहेत. कारण असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स खूप येतात, रुटीन प्रचंड येतात. प्रत्येक कड्यावर वेगवेगळा अनुभव देतो, कधीही कुठलं सेम होत नाही. थँक्यू. बरोबर आहे सर. खूपच माहितीपूर्ण अशी आत्ताची चर्चा झाली. सर्व निमंत्रित तज्ज्ञ यांचे खूप खूप आभार. सर, 2च लाइन्स. कश्तियाँ उन्हीं की डूबती है जिनके ईमान डगमगाते हैं. हमारे तो ईमान अच्छे हैं. जिनके दिल में नेकी होती है उनके आगे मंजिलें भी सर झुकती है. सर, सगळ्यांचं आपलं हेतू चांगला आहे, इच्छा चांगली आहे. नक्की या ऑर्गन डोनेशनच्या चळवळीला चांगले दिवस येतील अशी मी खात्री बाळगते. आणि मी सुनील देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांचे मान्यवरांचा सत्कार करावा. हॅलो. आत्ताची चर्चा खूपच चांगली उद्बोधक झाली आणि सगळे इतके मोठे तज्ज्ञ आहेत की सगळ्यांना त्याची कल्पना आलीच असेल. खरं आहे. तर पुन्हा मला असं वाटतंय की आपण फेडरेशनतर्फे अशा आदनामधनं एकेका विषयावर एक एक कार्यक्रम घेत जावेत. हां, फक्त एकच गोष्ट की सगळ्यांच्या सांगण्यावरनं एकच जाणवलं की कायद्यात बदल ही खूप लांबची गोष्ट आहे, सहजासहजी होत नाही. त्याच्यासाठी प्रेशर ग्रुप तयार करायला पाहिजे आणि कितीही लांबची असली तरी तिची सुरुवात फेडरेशन करेल एवढी गॅरंटी मी देतो. थँक्यू. थँक्यू सर.
मान्यवरांचा सत्कार करण्याची विनंती मी सुनील देशपांडे सरांना करते. डॉक्टर कैलास जवादे सर, माननीय किरण कुमार चव्हाण सर, श्रीयुत अनिरुद्ध कुलकर्णी सर, सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. आवाज येतोय? 20 वर्षानंतर माझ्याच कॉलेजमध्ये बोलतोय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. थँक्यू.